हाँ स्टार्ट झालं. चलिए, आज के सेल्फ डेवलपमेंट मीटिंग में मैं आपका सबका स्वागत करता हूँ। मुझे उम्मीद है कि आज आपने वोटिंग का अधिकार बजाया होगा और अपने कैंडिडेट को वोट किया। पिछले बार मीटिंग हुई थी, उसमें उसमें लोगों का इच्छा था कि ग्रुप बनाया जाए और ग्रुप बनाया जाए। तो ग्रुप बनाया गया और बहुत लोगों ने वॉलंटियर किया कि हम इस ग्रुप के पार्ट होते हैं, बहुत अच्छी बात है। तो अगर ग्रुप में कुछ काम हुआ है तो मैं चाहूँगा कि उस ग्रुप के लोग आके अपडेट करें। अगर नहीं भी हुआ तो कोई प्रॉब्लम नहीं, अगर हुआ है तो बोलो, अगर नहीं हुआ है तो भी कोई प्रॉब्लम नहीं। तो मतलब किसी ग्रुप में कोई काम नहीं हुआ नहीं ना? ठीक है, डिजाइन टीम में ग्रुप में काम हुआ ऐसा बताओ. डिजाइन रूम में थोड़ा सा कम था. ठीक है, क्या था एजेंडा में सर? फ्री कारपेट एरिया. अब हम लोगों ने स्टार्ट किया था पहला कि 1270 फ्री कारपेट एरिया देंगे। तो बहुत लोगों की इच्छा थी कि 1500 फ्री कारपेट मिलना चाहिए। तो उसके लिए बहुत थोड़ा टाइम लग गया। उम्मीद थी कि ग्रुप कुछ काम करे और आगे बढ़े, लेकिन थोड़ा सा डिले हो गया। अरे युवराज जा खाली। तो जो द फॉर्म करके जो ऊपर आए थे F24 की मीटिंग में, उन्होंने जो अपने को प्रेजेंटेशन दिया था, मैं युवराज, पंचायत सर, हाँ हम तीनों वो जाके उनके पास जाके आए और उनके कैलकुलेशन में बोला कि 1500 डालो, जो उनके एक्सेल फाइल का था। एंड उन्होंने रेट पकड़ा था सेलिंग का 10,000, तो उसको 20,000 करनी पड़ी। और वो बाकी जो कॉस्ट थी वो हाई रेस्ट पे पकड़ा गया। तो 1500 रेरा कारपेट मिल सकता है और विथ 30 lakhs एज ए कॉर्पस। तो सेफली हम लोग 1500 रेरा कारपेट पे, मतलब 18,000 बिल्टअप एरिया पे जा सकते हैं। तो मला काय बोलायचं? मी तिथे गेलो, त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याकडे का गेलो हे पाहिजे. तुम्ही आपल्याला ज्यांनी प्रेझेंटेशन दिलं त्याच्यामध्ये द फॉर्म ही एक इन्स्टिट्यूट होती आणि तिने दिलेलं प्रेझेंटेशन खूप डीप होतं, म्हणजे खूप डिटेलमध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं. त्यांनी वेळही तेवढा दिला. एक ॲनालिसिस करण्यासाठी प्रभू सरांकडे आपण गेल्यानंतर जे काय आपल्याला डिटेल समजले, त्याच्यानंतर आपण म्हटलं की ज्या इन्स्टिट्यूटने आपल्याला प्रेझेंटेशन दिलं आहे त्यांना एकदा आपण भेटूया आणि डिटेलमध्ये समजूया की कॉस्ट वर खाली केल्या तर आपल्याला काय बेनिफिट होतं. जेव्हा ते इनिशियली आले तेव्हा त्यांनी आपल्याला 1200चं एक समथिंग फिगर दिलेली आणि काही प्रॉफिट कॉर्पस त्यांनी सांगितले. तिथे गेल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की 1200 नाही 1500 करा. आणि त्याच्यामध्ये काय होईल, समजा 900-600चं असं जर कॉन्सेप्ट केली तर 1500 मेंबर्सला भेटतील आणि 2 पार्किंग. ते टाकल्यानंतर प्राईस किती येईल, जसं साहेबांनी सांगितलं की 20,000 आपण रेसिडेन्शियलला त्यांना कॅल्क्युलेट करायला सांगितलं आणि 30,000ने कमर्शियलचं कॅल्क्युलेशन केलं. त्याच्याप्रमाणे साधारणतः 1500चा कारपेट, ज्याच्यामध्ये मेंबरला काही भरायचं नाही आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त 2 पार्किंग भेटतील आणि 1 स्कूटर पार्किंग, म्हणजे 2 टू व्हीलर, 2 फोर व्हीलर पार्किंग आणि 1 स्कूटर पार्किंग. आणि 30 ते 35 लाखाच्या आसपास बेनिफिट होते. आता त्याच्यामध्ये आम्ही काय केलं, एक्सपेन्सेसमध्ये कुठेही कट केली. म्हणजे त्यांनी जे एक्सपेन्सेस सांगितलेले तेच एक्सपेन्सेस ॲज इट इज पकडले. का पकडले? कारण आज आपल्याला माहीत नाही एक्सपेन्सेस कमी होतील की नाही. सो एक इकॉनॉमिकली आपण कन्सिडर करून आजच्या घडीला 30 ते 35 लाखापर्यंत पर मेंबरला बेनिफिट भेटते आणि 1,500चं कारपेट एरिया भेटते. आणि त्या बँक लोन मध्ये काही कमी केली नाही. म्हणजे आपल्याकडे काही होणारच आहे, राईट. म्हणजे आपल्या मेंबरच्या स्कीम मधून तर खर्च काहीच कमी केला नाही.
तर सेफली वी कॅन ॲझ्युम की वी कॅन गो फॉर 1500 रेरा कार्पेट अँड 18,000 एज अ बिल्डअप एरिया. त्याच्यामध्ये मला एक जस्ट ॲड करायचं त्याच्यावर सांगितलं की आपण इंटरेस्ट कॉस्टमध्ये कुठली कमी केली नाही. आता हा प्रोजेक्ट करायचा आहे तर आपल्याला वर्किंग कॅपिटल किती लागेल, म्हणजे 250 कोटीचा प्रोजेक्ट आहे म्हणजे काय 250 कोटी आजच लागणार नाही. तर त्यांनी साधारणतः सांगितलं की 50 कोटीच्या आसपास तुम्हाला एक वर्किंग कॅपिटल लागेल की जे इनिशियल लेवल, बरोबर सर? हां बरोबर. हां नाही म्हणजे इनिशियल लेवल की बाबा हा जो प्रोजेक्ट आपलं करायचा भाडं पण लागेल ना. तर याच्यामध्ये भाडंही काढलेलं नाही, म्हणजे प्रत्येक मेंबरला भाडं पण भेटणार, त्या हिशोबाने आपण कॅल्क्युलेशन केलं. आणि 50 कोटीच्या आसपास आपल्याला एक वर्किंग कॅपिटलसाठी फंड लागतील. इनिशियल लेवलला त्यांनी आम्हाला हेही सांगितलं की जर तुमचे मेंबर इंटरनली घ्यायला एवढे रेडी आहेत तर त्यांनी जर तुम्हाला सपोर्ट केला तर तो 50 कोटीच्या ऐवजी तुम्ही 25 ते 30 कोटीमध्येच तुम्हाला वर्किंग कॅपिटल लागेल. कारण इनिशियल लेवलला जर कन्स्ट्रक्शन क्लिअरन्सचा जो पर्यंतचा जो खर्च आहे तो जर पकडला तर 25 ते 30 कोटी हां CC पर्यंत. हां म्हणजे 15 कोटीच्या खाली, म्हणजे समजा आज आपण प्रोसेसला चालू केलं तर कन्स्ट्रक्शन क्लिअरन्स मिळेपर्यंतचा जो खर्च आहे म्हणजे कमेन्समेंट सर्टिफिकेट ते मिळून आपल्याला 15 कोटीचा अंदाजे खर्च आहे. तर जर आपल्या मेंबरचा जो प्रतिसाद बघितला तर त्याने जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला जो लागणारा वर्किंग कॅपिटलसाठी जो खर्च आहे तो आपण इंटरनल मेंबरमधूनच गोळा करू शकतो. आणि त्यामुळे कदाचित असंही होईल की लोनची आवश्यकता पडणार. आता ती कशी, तर CC आली, मेंबर्स कोणी इंटरनली समजा सगळ्यांनी सांगितलं मी बाबा एवढे घेतो हे असं तसं, तर त्याच्यातून जर पैसे आले तर आपल्याला ते आपण इनिशियल जे आपल्याला रिक्वायरमेंट आहे त्याच्याकडे वापरू शकतो. एकदा तुमच्या CCच्या अगोदर तुमचं स्ट्रक्चरल डिझाईन फायनल झालेलं असतं, त्याच्याबद्दल प्री CC एक ऑफर काढतो आपण मार्केटमध्ये की बाबा जर मेंबर व्यतिरिक्त जर कोण घेण्यास इच्छुक असेल, बरोबर ना आपलं काही हां मी बोलून म्हटलं तर समजा इनिशियलला आपण आज काम चालू केलं, आपण इथपर्यंत आलेलो, आपल्या इंटरनल मेंबरकडून 5 ते 7 कोटीच्या आसपास पैसे जमलेले, आपण त्या प्रोसेसमधून पुढे चाललो. आता आपल्याकडे सिडको म्हणजे महानगरपालिकेने सिडकोला जो प्रपोजल द्यायचा आहे, म्हणजे जी तुम्ही स्ट्रक्चर कसं बनवणार आहे, त्याची अलाइनमेंट कशी असेल किंवा ते डिझाईन स्ट्रक्चर कसं असेल, त्याच्यावर तुम्ही एक फाईल महानगरपालिकेत सबमिट केली त्यासाठी CCसाठी. तर त्या कालावधीपासून CC बनवण्याच्या कालावधीपर्यंत तुम्ही तुमचे फ्लॅट्स अवेलेबल असलेले किंवा जे सदनिक आहेत ते आपण मार्केटमध्ये प्री CC ऑफरसाठी काढू शकतो. आणि त्याच्यानंतर CC मिळाल्यानंतर मग तुम्हाला बँका आहेत त्या येतील, म्हणजे जी CCला आपण फाईल देणार ना त्याच फाईल आपण बँक ऑफ बरोडा, SBI, ICICI, HDFC यांच्याकडे पण देणार आणि त्याच्यावर सर्टिफाय करून देणार की जर CC आली तर तुम्ही येणाऱ्या ग्राहकाला कर्ज या सदनीसाठी देऊ शकतो, या प्रॉपर्टीसाठी देऊ शकतो. अशा पद्धतीने आपण पुढे जाणार. ते सगळं कन्सल्टंट आणि ते जे आहे, कारण की बँक लोन जेव्हा होते ती ट्रेन झाल्यानंतर CC रेगानंच तो बँक लोन ट्रेनच्या अगोदर मला लोनचं त्याच्याकडे होणार ना असं माझं इनिशियलला आपलं फंडिंग आहे ना, इंटरनल फंडिंग आहे ना, कारण तो बँक आम्ही लोन ते सगळं इव्हॅल्युएट केलं. त्याच्यामध्ये जर इंटरनल मेंबरने घेण्याचा जर इतका उत्कृष्ट प्रतिसाद दाखवला, आता एक सिम्पल कॅल्क्युलेशन त्यांनी काढलं 20,000ने 1000 स्क्वेअर फीटचं कोण घेत असेल 20,000 जर 1000 स्क्वेअर फीटचं कोण घेत असेल तर किती अंदाज नाही, एका रूमची प्राईस 2 करोड. आज 1000 स्क्वेअर फीटची जर इथे कुठेही तुम्ही प्रॉपर्टी घ्यायला गेला ना तर 3.5 करोडच्या खाली त्याची प्राईस आहे. म्हणजे आजच तुम्ही किती बेनिफिटमध्ये आहात ते तुम्ही विचार करा. आलं लक्षात मला काय म्हणायचं, म्हणजे तुम्ही 1000 नका घेऊ, समजा आपण 900-600चं काढलं, कोणी 600चा घ्यायला तयार तरी 1,20,00,000मध्ये 600चा एरिया भेटतो. तो तुम्ही 600चा कुठे पण एरिया घ्यायला गेला तर तुम्हाला 1,75च्या खाली येणार.
आणि कसं आहे ते लोन कधी मिळेल काय मिळेल ते आपण जेव्हा पुढे जाऊ तसं तसं आपल्याला ते क्लिअर होईल. बहुतेक लोनची आवश्यकता पडणार नाही परमेश्वराच्या कृपेने. समजा पडली तर करू, नाही तर नाही. फॉर्म कडे आपण गेलो होतो. आता माझं काय म्हणणं होतं की आपण पहिली जी मीटिंग घेतली ना, तर पहिल्या मीटिंगच्या वेळेला आपण फक्त फॉर्मलाच बोलवलं होतं आणि त्याच्यानंतर आपण आर्किटेक्ट घेणं बंद केलं. त्यानंतर पहिल्या मीटिंगमध्ये आपण ठरलं होतं की आपण ज्यांच्या ओळखीचे कोण आर्किटेक्ट आहेत त्यांना आपण बोलू, ते लोक प्रेझेंट करतील आणि त्याच्यानंतर मग आपण त्याच्यावरती विचार करू. तर आपण फॉर्मला बोलवलं, पण फॉर्मचं त्यावेळेचं जे प्रेझेंटेशन होतं ते बरंच ते बिल्डर वाईज झुकत होतं. त्याच्यानंतर आपण प्रभू साहेबांनी सांगितलं आपल्याला की आता सध्या आर्किटेक्टला नका बोलू आणि तुम्ही लोकांकडनं किती त्यांची जागा आहे ती रिपेअरिंग द्या म्हणून. तर आता आपण जसं फॉर्मकडनं घेतलं तसं अजून काही आर्किटेक्टकडनं आपण धरू वर्किंग घ्यायला पाहिजे. मला तुम्ही पण त्याची 2 ते 3 सांगितले, त्यांचं अजून काही आलं नसेल तर आपण त्याला फॉलो करून म्हणजे आयदर मी ते तुझं म्हणतो ना तुझं तर मला वाटतं म्हणजे आपण फॉर्मसारखे अजून 4-5 आर्किटेक्ट असतील. आता मी ऑलरेडी एक आणलं होतं जेव्हा सुरुवातीला अतुल म्हणून होतं म्हणजे जे बेलापूर आहे, त्यांनी त्यावेळेला आपल्याला 1150 एरिया दिला होता ह्याचा म्हणजे बिल्डर वाईजमध्ये. पण त्यांना आपण त्याच्याकडनं पण घेऊ शकतो की सेल्फमध्ये दिलं तर आपल्याला किती बेनिफिट मिळू शकेल. दुसरं अजून एक आहे की जे फक्त सेल्फच करतात, सेल्फ आणि जॉईंट वेंचरवरती करतात, त्यांच्याशी पण मी बोलतोय. तर तसं आपल्यापैकी कोणाच्या ओळखीचे असतील तर तसे आपण जेवढं जास्तीत जास्त आपण घेऊ शकू आणि जेवढं ह्या गोष्टीला एक्सप्लोर करू ना तेवढं आपल्याला डिटेल जास्त मिळतील. आणि पहिल्यापासून मी 2-3 गोष्टी आता जसं प्राचीन म्हटलं की आपलं जे आहे ना आता आपण जेव्हा करतोय काम तेव्हा आपल्याला कळलं की आपण जोपर्यंत आपल्याला बिल्डिंगचा आराखडा किंवा हे मिळत नाही आपलं काम बरेच अडकलं होतं. आता फॉर्मकडे पण गेलो आपण थोडं त्याच्याबद्दल पण ट्राय करतो. जोपर्यंत आपलं बिल्डिंगचा आराखडा मिळत नाही तोपर्यंत आपल्याला आयडिया येत नाही. तसंच आपण RDC जी बनवलेली आहे ना तर रिडेव्हलपमेंट कमिटीचा जोपर्यंत SOP करत नाही ती त्याचे जबाबदाऱ्या काय आहेत, रिडेव्हलपमेंट कमिटी कशा प्रकारे काम करणार, त्याच्यातले मेंबर्स कसे काम करतील, त्यांचे अधिकार काय आहेत आणि त्यांचं वर्क कशा प्रकारे चालेल. आता हे 5-6 ग्रुप बनवले, ते 5-6 ग्रुप बनवले त्याच्यामध्ये पण एक टीम लिडर घ्या आणि त्या लोकांना पण एक कामाची दिशा द्या. कारण काय होतं ना की आपण एक्सपेक्ट केलं की ते काम करतील पण त्यांना दिशाच नाही ना की काय काम करतील, त्यांचे लिमिटेशन्स काय आहेत, त्यांचे अधिकार काय आहेत, त्यांनी काय कुठल्या. आता टेक्निकल बरेच वेळा असं होतं की ग्रुपमध्ये जे लोक आहेत त्यांना विचारलं की टेक्निकल म्हणजे काय करणार तुम्ही, तर प्रत्येकाचं वेगवेगळं मत असतं आपल्याप्रमाणे की टेक्निकल म्हणजे हा करेल, फायनान्सवाला काहीतरी वेगळं करेल. तर ती आयडिया नाही आहे. तर आपल्याला ते बसून ना प्रत्येक ग्रुपचं काम कशा प्रकारे चालेल, त्यांचा वर्क कशा प्रकारे चालायला पाहिजे, त्यांचे टीम लिडर्स घ्या एक म्हणजे 5 ग्रुपचे समजा एक प्रत्येक ग्रुपला समजा 2 टीम लिडर दिले तर 5 ग्रुपचे 10 टीम लिडर आले म्हणजे ती 10 लोक वरती समजा आपले कमिटीचे सेक्रेटरी जनरल ट्रेझर वगैरे 3 म्हणजे आता हे जे 10 लोक आहेत ग्रुपचे टीम लिडर प्लस आपले कमिटीतले 2-3 जण आणि असे करून म्हणजे ॲटलिस्ट ते मेंबर्सने नेहमी प्रत्येक मिटिंगला प्रेझेंट राहायलाच हवं. आणि मग ते त्यांच्या समजा त्या ग्रुपमध्ये जर कोणी नसेल मग ते त्यांना अपडेट करते की बाबा आमच्या या मिटिंगमध्ये असं झालं म्हणजे ॲटलिस्ट आपल्याला एक प्रेझेन्सी तरी राहील की 10-15 लोक 20 लोक जे आहेत ते कोर आहेत आणि ते प्रत्येक मिटिंगला हजर राहणार आहेत. मला त्याच्यामध्ये काय मिस झालं तर मी त्यांच्याकडनं अपडेट घेऊ शकेल आणि त्या लोकांना आपण कामाची दिशा पण देऊ शकतो. आता सध्या काय म्हणजे ना आपल्या आता दिशाच नाही आहे म्हणजे की रिडेव्हलपमेंट कमिटीचं काम कसं होणार ते मला नाही माहिती. तर त्याच्यानंतर हे जे ग्रुप बनवले त्या ग्रुपचं काम कसं होणार त्याच्यात ते मला नाही माहिती. आता ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं म्हणजे कसं की जेव्हा आर्किटेक्ट फॉर्मने पण एक सांगितलं की त्यांनी जेव्हा सुरुवातीला प्लॅन वगैरे करतील तर त्या प्लॅनचा जो खर्च असेल तो टोटल प्रोजेक्ट कॉस्ट हा किती पकडलं त्यांनी 45 मग तरी प्रोजेक्टची कॉस्ट आहे ते कसे भरायचे त्याचे पण डिटेल्स काढायला लागतील आपल्याला. आणि दुसरं म्हणजे की आपण आता पकडतोय की 1000 स्क्वेअर फूट घेणारे एवढे मेंबर्स आहेत तर मग आपण त्यांचा स्लॅब कसा ठरवतो म्हणजे 20% घेणार 25% घेणार 10% घेणार का घेणारच नाही आणि ते लोक भरायला तयार आहेत का. कारण नुसतं पेपरवरती 150 करोड आहेत 100 करोड आहेत पण समजा आता ह्या वेळेला माझ्या हातात प्लॅन नाही आहे आणि मी जर 1000 स्क्वेअर फूट बांधायला सांगतोय की 20% भरा म्हणजे 20 लाख रुपये 25 लाख रुपये भरा तर त्याला लोकांची तयारी आहे का. हे ग्राउंडवर जोपर्यंत करत नाही ना तोपर्यंत आपण नुसतं फक्त आता आर्किटेक्टकडे जातोय पण माझ्याकडे ग्राउंडवरच नाही काय तर त्याच्याविषयी काय कमिटीचं मध्ये
आपलीच सगळ्यांचं मत विचारतो. पंचा साहेब, हां. तुम्ही वैयक्तिक काय काय कुठपर्यंत काय काम केलं थोडक्यात सांगा ना. म्हणजे बाबा तुम्ही किती दिवस आहे या कमिटीमध्ये, तर तुम्ही आतापर्यंत काय काय केलं हे लोकांना सांगा. हां. म्हणजे की बाबा मी अशा पद्धतीने ही कामं केली, त्या पद्धतीने बाकी मेंबरनीही करा, म्हणजे आपण एकत्र हे बघा, फिरला आहे का ना. हां. तर तुम्ही सांगा की बाबा, म्हणजे कसं आहे की बाबा आता आपण फॉर्म भरायला जाऊन तिथे तुम्हाला काय समजलं ते लोकांना सांगा की अशा पद्धतीने प्रत्येकाने आपल्याला सपोर्ट केला पाहिजे. आता ही जी आपण जे ग्रुप बनवले ना, कसं आहे एका माणसाने इनपुट आणणे आणि 10 माणसांनी इनपुट आणणे ह्याच्यात फरक आहे. वैयक्तिक तुम्ही मी हे किंवा असे 5-6 जण सगळे पळू शकत नाही, तर आपण असे वेगवेगळे ग्रुप बनवले की बाबा ह्यांच्यावर आपलं फिडिंग्स येते. म्हणजे कसं आहे एखादं स्ट्रक्चर बनवायचं तर कॉन्ट्रॅक्टरच माती सिमेंट आणतोय, तोच रेती आणतोय, तोच सिमेंट आणतो असं नाही होत ना. ते 4 लोकांना सांगतो, एक सिमेंट आणेल, एक रेती आणेल, एक स्टील आणेल आणि स्ट्रक्चर बनेल. तर स्ट्रक्चर बनवायला आपण तयार आहोत, फक्त प्रत्येकडून फीड आले पाहिजे. जसं डिझाईन टीम आहे त्यांच्याकडून फीड आले, दुसरी कुठली टीम आहे त्यांच्याकडून फीड आले, असं. दुसरं आता तुम्ही सांगा. हे बघा काय माहिती आहे का, माझं क्लिअर कट मत हे आहे की आता आपण इंडिव्हिज्युअल तुम्ही काय काम केलं किंवा मी काय काम ऐका सांगतो की तसं विचारण्यापेक्षा पहिले आपण ॲज ए कमिटी किंवा ॲज ए प्रत्येक ग्रुपला काय दिशा दिली. उद्या मी ठीक आहे बटन दाबा. हां, बरोबर. असं बोला आवाज येतो. हां. उद्या मी फॉर एक्झाम्पल हॅलो, मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय की हे ॲज ए बिझनेस म्हणून याला ट्रीट करा. कारण हा जो प्रोजेक्ट आहे ना, आपली स्वतःची म्हणजे लोकांची फ्लॅट आणि जमिनीची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती जवळजवळ 200 करोडपर्यंतची इन्व्हेस्टमेंट आहे. तर ह्याला बिझनेस म्हणूनच ट्रीट करा. बरोबर आहे. एक मिनिट मला कम्प्लीट करून दे. उद्या समजा तुम्ही एखादे आता समजा तुझ्याकडे किंवा कोणी XY माणसाकडे 1000 करोड आहे, त्याला स्वतःची कंपनी स्थापन करायची. त्याने सांगितलं मी एक MD अपॉइंट केला, एक फायनान्सवाला अपॉइंट केला, एक सेल्सवाला अपॉइंट केला आणि त्यांना सांगितलं तुम्ही काम करा. आता जोपर्यंत जो प्रमोटर असतो किंवा जोपर्यंत तो टीम लीड आहे किंवा जोपर्यंत जी सेक्रेटरी चेअरमन किंवा ट्रेजरर म्हणा तुम्ही तिघे, जोपर्यंत त्या कमिटीला दिशा देत नाहीत तोपर्यंत त्या जेव्हा ही कमिटी स्थापन केली पहिल्यापासून इथं आपण SOP बनवला नाही आपल्या RDCचा, जेव्हा तुम्ही 5 ते 6 ग्रुप करता, 5 ते 6 ग्रुपची मीटिंग घ्या, टेक्निकल टीमने काय काम करायला पाहिजे हे सगळेजण डिस्कस करू किंवा तुम्ही पहिले बनवा किंवा आमच्या म्हणजे टेक्निकल टीमने हे काम करायला पाहिजे ते आपण सगळे करू. हां ठीक आहे, एवढं टेक्निकल टीम काम करेल, फायनान्स टीम काय प्रकारे काम करेल, आपण इनिशियल स्टेज होतो. मी काय म्हणतो, एक मिनिट तुम्ही म्हणजे कोण मला हे एक समजत मिनिट नाही. सांगा. तुम्ही म्हणजे आपण सगळेच ऐका जरा सांगतो. तुम्ही येता त्याच्यामध्ये नाही, काय ऐका सांगतोय? ऐका जरा सांगतो तुम्ही मी. असं जर तुम्ही युवराज, एक मिनिट एक मिनिट सांगतो तुम्हाला. इन आउटचा करू नका. जेव्हा आपण काय होतो माहिती का, सांगतो तुम्हाला, जेव्हा कोणीही एखादी एक लक्षात घ्या, कंपनीमध्ये जेव्हा MD असतो किंवा त्याच्या खाली व्हाईस प्रेसिडेंट असेल किंवा अजून डायरेक्टर्स असतात, ते पहिले कंपनीला दिशा देतात. माझं म्हणणं हेच आहे की चेअरमन सेक्रेटरी जे आहेत त्यांनी एक अजेंडा किंवा प्रत्येक टीमच्या कामाचा एक वर्कफ्लो तयार करा. तो वर्कफ्लो आपण इथे डिस्कस करू की बाबा आमच्या मताप्रमाणे आम्हाला असं वाटतं की टेक्निकल टीमने हे काम करावं. चला ठीक आहे, आता तुमचं काय मत आहे, मग आपण सगळेजण ग्रुपमध्ये डिस्कस करू. हां ठीक आहे, हे तुम्ही म्हणतात हे टेक्निकल टीमने बरोबर आहे, त्याचं किंवा एखादा पॉईंट पडला तर हा पॉईंट काढून टाका किंवा हा पॉईंट ऍड करा, एवढंच होईल काय. नंतर चला ठीक आहे, फायनान्स टीमने हे काम करायला पाहिजे, ते पण आपण सगळेजण डिस्कस करू. पण सुरुवात कोणतरी कुठून तरी करायला अशी आता तुला आपण म्हणलं की ते फायनान्स तुम्ही काम करा, ते टेक्निकल तुम्ही काम, असं नाही काम होणार. उद्या मी तुला सांगतो आता, उद्या तुला तरी कुठे नवीन म्हणून आपण केलं आणि तुला सांगितलं काम कर, पण जोपर्यंत तुला त्या टीमचं काम काय होतं तेच माहिती नाही तुम्ही काय काम करणार किंवा आपण जे काम होईल ना ते स्ट्रक्चर वेगळे नसेल. आपल्याला प्रोसेस जो आहे ना, प्रोसेस कुठल्याही ह्याचा कामाचा, आपण जर एवढं 200 करोड 300 करोडचं काम हातात घेतोय, आपल्याकडे एक्सपिरियन्स नाहीये, आपण प्रोसेस जो आहे तो चांगला बनवायला पाहिजे, तो फॉलो करायला पाहिजे, तर हे काम व्यवस्थित होईल. असं विरोध असं नाही, फक्त एवढंच की प्रोसेस चांगला तयार करा. आता आपण पकडलं, आता मी मागच्या पण गेलो होतो, मुरुडला गेलो, पूर्वरंगमध्ये 160% एरिया त्यांना मिळाला. तुमच्या पण तुम्ही मागच्या वेळी आर्थिक आले होते त्यांनी 160% दिला, म्हणजे 160 मध्ये जवळजवळ 1680-90 पर्यंत, म्हणजे 1700 आपण टच करतो, तरी पण आपण 1500 मध्ये काय सॅक्रिफाईस करतोय. जर आपण वरचे एक मिनिट जर आपण वरचे खर्च डिस्कस केलेले आहेत, आता मी ह्याचं पण सांगितलं की आता प्रभूसाहेबांचं जे पहिले त्यांनी दिलेलं होतं ते
त्यांनी एक आपल्याला म्हणून दिली फिजिबिलिटी ती व्हॅलिडेट करून घ्या. आपण ती मला व्हॅलिडेट करून घ्या. त्यावेळेला आपण 2,40,00,000 रुपये देणार, 1200चा एरिया बघू. ठीक आहे. आता आपण 2,40,00,000 आपण आलो 30 ते 35 लाखावरती आलो कॉम्प्रेसवरती. आता त्यावेळेला त्यांनी 1200चा एरिया पकडला होता. तर 1200चा एरिया पकडून आता आपण 1500च्या वरती गेलो. म्हणजे 20 लाखाचा रेट पकडला तर 7 लाखाचाच येतो. ऐका ना, एक मिनिट ऐका ना, या 35 लाख एक मिनिट मला एक मिनिट मला फक्त बोलू दे. 35 लाखावर उत्तर देतो ना तुम्हाला. ऐका, सांगतो 35 लाख जेव्हा त्यांनी सांगितले तेव्हा तुम्ही होता तिथे हो. फॉर्मवाल्याने 35 त्याने काय सांगितलं? 1500 वरती 19 लाख रुपये सांगितले हा, त्यांनी. त्याने काय सांगितलं? हम्म. हे खर्च जे आहे खर्चच आहे. त्यांनी काय सांगितलं, तुम्ही होता तिथे आणि आपण त्याला खूप व्यवस्थित विचारलं की 35 लाखच प्रॉफिट होईल का त्याच्यापेक्षा जास्त होईल. त्यांनी काय सांगितलं, खर्चाचा कुठलाही गोष्ट मी कमी केली नाही, तो तुमचा कॉल आहे. जर तुम्ही खर्च कमी केले, जसं एक एक्झाम्पल देतो, त्यांनी मार्केटिंग कॉस्ट किती पकडली? 27 करोड मार्केटिंग कॉस्ट पकडली. कुठल्या बेसवर? की ही बिल्डिंग बांधल्यानंतर 92 रूम हिथले मेंबर घेतील, बरोबर. आता मॅक्सिमम मेंबर जर हिथलेच घेणार असतील तर 27 कोटी कॉस्टच येणार नाही, कदाचित 10, 12, 15 कोटीवर जाईल. तर ते प्रॉफिटमध्येच ॲड होणार. तर ते 25 कोटी जे आहे ना, 25 लाख जे म्हणतात ना, ते 50-75 मी रुपये तेच म्हणतोय की हे तेच त्यांनी जे सांगितलं. कॅल्क्युलेशन आहे ना, पण ते कुठेही अजून ते वाढले तर 20-30 लाख रुपये किंवा 10 लाख वरती कुठेही 2,40,00,000 लाखावरती जाणार नाहीये. मला एवढंच म्हणायचं नाही जाणार. हा. तुम्ही प्रभू सरांचं पकडून मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, त्याच्यामुळे हे जे कॅल्क्युलेशन आहे ना, ते आपण जसं आता माझा काय फॉर्मला विरोध नाही किंवा त्यांच्या कॅल्क्युलेशनवर इम्पॉर्ट नाही आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की जसं फॉर्मकडनं घेतले ना आपण, तसे अजून 5-6 आर्किटेक्टकडनं घ्या. आता काय आता माझं सजेशन आहे की हे माहिती माझं सजेशन आहे की जसं बालेश्वर सरांनी सांगितलं होतं की PMC करा. मला असं म्हणायचं ना, एक कन्सल्टंट आपण नेमला आहे ना, कन्सल्टंट मिळतात ना कन्सल्टंट, बाबा त्याच्या फीस घेऊन त्याचा तो दिशा दाखवेल, तो काम पण स्पीड अप सगळ्यांना गाईड पण करेल. आता हे काय होणार, तू केलेलं काम विचारणार होते त्याचे कन्सल्टंट सांग. PMC नेमला ना, PMC नाही, कन्सल्टंट. मी सांगतो प्रत्येक गोष्टीसाठी आपण कन्सल्टंट नेमणार. आज जर तुम्ही एक PMC नेमला ना, तर लक्षात घ्यावं तो मार्क करतो की ही बिल्डिंगमधून जे पण काम बाहेर जाईल ते माझ्या थ्रूच जाईल. लक्षात घ्या मला काय सांगायचं आहे. हा PMC एक असतो ना, तो फीड करण्याचं काम करतो बाहेरचा, की तू इथे आत काय चाललं. तुम्ही आज जर PMC नेमला ना, तर तोच कॉन्ट्रॅक्टर आणेल, तोच आर्किटेक्चर आणेल, तोच सप्लायवाला ऐका पूर्ण आहे. तर PMC आपण नेमणार आहे, नाही असं नाही. आता जी साहेब म्हणतात ना की आपण ऑर्गनाइज्ड वेने जाऊया, बरोबर आहे त्यांचं. आपण चाललो ऑर्गनाइज्ड वेने जावं. फक्त काय की आता सध्या आपल्याला मेन गरज काय, आता आपल्याला PMCची गरज नाही, आपल्याला सगळ्यात पहिली आर्किटेक्चरची गरज आहे. आर्किटेक्चरची गरज आहे, तर ती कशी वापरायची. तर आर्किटेक्चर तुम्ही कुठलाही आणलं तर, आता ही जे लोकेशन आहे ना, प्राईम लोकेशन, अख्ख्या नवी मुंबईमध्ये जर प्राईम लोकेशन बोलतं हे, तर प्राईम लोकेशनला डेव्हलप करणारा आर्किटेक्चर ही तसंच असला पाहिजे, तेवढ्याच थोडी मुळीचा असला पाहिजे. माहिती नाही नाही लास्ट मीटिंग कधी झाली? डिसेंबर. हां आता मीटिंग कधी होती? हा जो स्पीडअप आहे ना, हा असं चाललं ना स्लो. नाही, एक मिनिट. मला हे म्हणायचं आहे की आज आपण जवळजवळ 6 महिने झाल्या मीटिंग करतोय आणि याच्यामध्ये 1500, 1200, 1000, 1800 या स्क्वेअर फीटवर आपण सर्व मिळून बसतो. पण याच्यामध्ये अजून काहीही निष्पन्न झालेलं नाही की आपल्याला एवढंच मिळेल म्हणून. कारण जोपर्यंत आर्किटेक्चर आपल्याला भेटत नाही तोपर्यंत आपण आंधळे आहोत. एक मिनिट आपण तोपर्यंत आंधळे आहोत. तर हा आर्किटेक्चर आपण नेमण्यासाठी ऍड करायची, असं करायचं, ह्या गोष्टी आपल्या खूप वेळा झाल्या, पण अजून पण त्याच्यामध्ये काही बरोबर आहे. ऐका, ह्या गोष्टी घडण्यासाठी आपण आता निर्णय घेतले पाहिजे. तुम्ही आता डिझायनिंग मध्ये आहात, तुम्ही काम केलं, हे काम केलं का हे विचारण्यासाठी तुम्हाला बोललं गेलं, त्याच्यामुळे तुम्ही सांगितलं तो विषय. फक्त आता तो तुमच्या फॉर्म पुरता मर्यादित झाला. पण आपल्याला आर्किटेक्चर असे 7-8 हवे आहेत आणि ह्या 7-8 आर्किटेक्चरसाठी तुम्हाला ऍड दिली पाहिजे. ती ऍड देण्यासाठी तुम्ही काय करायचं, हा मेन पहिला प्रश्न विषय सोडवा. बाकी दुसरा कसलाही विषय घेऊ नये असं माझं प्रामाणिक मत आहे. बिलकुल दुसरा विषय घेण्यात काही मदत नाही.
आम्हाला 1800 मिळायला पाहिजे, आम्हाला 1700 मिळायला पाहिजे, 1690 मिळायला पाहिजे, आम्हाला एवढा प्रॉफिट व्हायला पाहिजे, काही अर्थ नाही त्याच्यात. तुम्ही जणू काय तुम्ही आहे ना. नाही, नाही. आणि पूर्वारांचे जे अनुभव एक्सपिरियन्स दुसऱ्यांचे अनुभव आपल्याला सांगायचंच नाही. आपल्याला पहिला प्रश्न हा नको आहे, तुम्ही आर्किटेक्चरला शोधा, नाहीतर वाळुंटामध्ये पाणी शोधण्यासारखं झालंय. तर काही मजा नाही मीटिंग घेण्यात पण. आणि पूर्वारंगामध्ये 56 फ्लॅट होते, त्यांनी 62च बनवले. तर त्यांना ते विकायचेच नव्हते, त्यांना कॉर्पस पाहिजेच नव्हता. एक मिनिट, 62च बनवले त्यांनी ते फ्लॅट आणि ते त्यांनी स्वतःच्या खर्चातच टाकले. आता जे आपलं कॉर्पस कमी झाला 1200 वरनं 1500 वरनं, तर तुम्ही 300 स्क्वेअर फीट एक्स्ट्रा घेतले तर 25,000 रुपयांनी तुम्ही त्याला म्हणजे मार्केट रेटने विकत करा. म्हणजे 75 लाख तुमचे तिथे आले. आपले जे आहे ना आता तो रेट 20,000 वरून आता 25,000 मार्केट रेट ऐका सांगतो मी तुम्हाला. त्याच्यासाठी सांगतो की आता हे जे आहे ना हे आपण इतर तुम्ही ना एकदम पुढच्या भागाकडे जाताय. आकाशातून उडी मारल्यासारखं. जो मिलना है वो बात की बात है, अभी क्या करना है हाँ, वही। वो करो ना, वो सब वो तो कितना पूरा रात चलेगा, पहिला मतलब नहीं है। वो सब हवा में अभी पहिल्यांदाच मतलब नहीं, अभी क्या करना है. एक्झॅक्टली तुम्ही म्हणाला एकदम परफेक्ट आहे. आपण आहे ना घर बांधायच्या अगोदरच हा, एवढं प्रॉफिट होणार आहे. बेसिक प्रश्नांना बेसिक उत्तरं शोधू. पहिलं तुमचे टीम ठीक आहे, तर मी पहिल्यांदा आलोय या मीटिंग मध्ये, पण मी फॉलो करतो जे काय मला कळालं किंवा जेवढं मला माहित आहे तेवढ्या बेसिक गोष्टी आपण फक्त हे करू. लिगली आपण रिडेव्हलपमेंट करू शकतो. सेल्फ डॉक्युमेंट्सवर आपलं कम्प्लीट झालंय. एक्झॅक्टली. मग जर का आपण अजून डॉक्युमेंट्स ज्या टीम बनवल्या त्या बघितल्या, पहिलं काम आहे डॉक्युमेंटेशनचं, ते पहिलं कम्प्लीट व्हायला पाहिजे. साईड बाय साईड तुम्हाला परमिशन्सच्या ज्या टेक्निकल टीम आहे ह्या तुम्हाला कॉर्पस किती मिळेल, एरिया किती मिळेल, मग त्याचं तुम्हाला प्रॉफिट किती मिळेल हा नंतरचा डिस्कशन आहे. हे त्यामुळे आहे ना मला असं वाटतं की स्टेप आणि त्यांचं सजेशन पण चांगलं होतं की कन्सल्टंट असायला पाहिजे. नॉट PMC बट कन्सल्टंट. बिकॉज कन्सल्टंट मी काय बोलू, PMC नाही, रिसर्च कन्सल्टंट आहे ना एक तो तुम्हाला दिशा दाखवेल की पहिल्यांदा बेसिक वर्क काय करायचं, तुम्हाला डॉक्युमेंटेशन पहिलं करायला लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला आर्किटेक्चर एक फर्म आहे यांनी सांगितलं तशा आणखी 5-6 फर्म्स कडून आर्किटेक्चर्स कडून पहिलं तुम्हाला डिझाईन माहीत पाहिजे की तुमचा एरिया किती आहे, FSI किती आहे, त्याच्यावरती किती माळ्याची बिल्डिंग उभी राहिला, त्यातनं किती युनिट्स निघतील. मग तुम्हाला ठरेल की तुम्हाला सेल्फ स्वतःला मेंबर्सला किती देता येतील, एक्स्ट्रा अवेलेबल किती आहे, विकता किती येईल, हे सगळं नंतरची गोष्ट आहे. आता 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. डॉक्युमेंटेशनची टीम आहे त्यांना सरळ सरळ कामाला लावायचं की डॉक्युमेंटेशन जमा करा आणि ती लिगल फिजिबिलिटी प्रोजेक्टची किती आहे कन्फर्म की हे लिगली आता होणार आहे का, परमिशन्स मिळणार आहेत का, मिळायला किती वेळ लागेल आणि त्याच्यासाठी काय करायला लागेल. कारण की हे तुम्ही तुमचं जे डिस्कशन आहे हे मला वाटते पुढच्या वर्षीचं डिस्कशन आपण आता करतोय, हे पुढच्या वर्षीच आहे. अजून वर्ष तुमच्या लिगल फॉर्मॅलिटीज कम्प्लीट आणि स्ट्रक्चर कम्प्लीट करायला 1 वर्ष लागेल तुम्हाला. फायनल होईल. मग तुम्ही कॉर्पस किती, मग सेल किती, मग मेंबरला किती आणि त्यातनं प्रॉफिट किती हे आपण पुढच्या वर्षी बघूया. असं मला तर तसं वाटतं की आपण बेसिक डॉक्युमेंटेशनचं कसं आहे, आधी डॉक्युमेंटेशन म्हणजे आधी आपल्याला परमिशन अशाच पण मिळणार नाही. आधी आपल्याला आर्किटेक्चर शोधायचं. सगळ्यात आधी आर्किटेक्ट घेतो, आर्किटेक्ट आपल्याला फिजिबिलिटी सांगतो, त्याच्या बेसिसवर आपल्याला डॉक्युमेंटेशन करावं लागतं. डॉक्युमेंटेशन म्हणजे म्हणतो की सोसायटीचं डॉक्युमेंटेशन पण ते तर झालं आहे, म्हणजे आपलं जे लीज डीड वगैरे या सगळ्या बेसिक गोष्टी झालेल्या आहेत. झालाय. सेकंड स्टेप आहे की तुम्हाला हा प्रोजेक्ट रिडेव्हलपमेंटला नाही, पण आम्हाला सगळ्यांना रेकॉर्डिंग दाखवायचं. सोसायटीचं कन्व्हेन्स झालं त्यामुळे तो विषय मिळला. म्हणजे पहिली स्टेप जी बेसिक स्टेप आहे ती क्लिअर झाली. सेकंड स्टेप आहे की तुम्हाला सिडको ह्या प्रोजेक्टच्या रिडेव्हलपमेंटला परवानगी देणार आहे की नाही ते झालेलंच आहे ना. ते कन्फर्म ऑन डॉक्युमेंट तुमचा प्रोजेक्ट त्या ह्याच्या
झोनमध्ये येतोय नाही येतोय त्याचं क्लिअरन्स आहे का, ते असेल तर तुम्हाला सिडको एनओसी देणार आहे का, सिडको मध्ये FSI किती देणार, CRZ ची क्लिअरन्स साठी कोणाकोणाला भेटायला लागेल. आर्किटेक्टच सांगणार आहे. मी तेच आणि सांगतो. आपण- हे आर्किटेक्चरचं काम. हे आर्किटेक्टचंच काम आहे. कारण तो साहेब CRZ वर आता बऱ्याच गोष्टी झाल्या आहेत आणि बऱ्याच आर्किटेक्टने सांगितलं की फक्त 250 स्क्वेअर मीटर किंवा 236 स्क्वेअर मीटर तुमचा आहे तेवढाच भाग गेलेला आहे, बाकी आपण रिडेव्हलपमेंट करू शकतो. आता तर तुम्ही म्हणता CRZ मग आपण खूप आणखी 2 वर्ष मागे जाऊ. आणि आता ठीक. स्टार्टिंग आपल्याला आता हे करायचं आहे ना काम, तर ही सुरुवात कुठे करायची आहे आपल्याला, की आपला ग्रुप जे ठरलाय त्याची कामं काय आहेत main म्हणजे. आता त्याच्यात ग्रुपने कधीतरी एकदा तरी भेटावं, त्या ग्रुपने एकदा तरी भेटावं, विचारावं. नाही नाही Technical तो- group चं नाही, नाही. हमने के लिए ग्रुप चाहिए. ये जो है ना- नाही प्राधिकरण हां. त्या ग्रुपने कमीत कमी एकदा भेटावं हां. आणि विचारावं की आम्हाला काय काम करायचं. आता चव्हाण साहेबांनी मिटिंग बोलावली, कोण आला त्या मिटिंगला, राईट. आता पुजारी मॅडमने ग्रुप टाकला होता, म्हणजे मेसेज टाकला होता, तर भेटता येत नाही तर आपण व्हॉट्सअपवर कॉल करू, कॉन्फरन्स कॉल करू. किती लोकांनी म्हणजे तिला प्रतिसाद दिला. कोणी इथे एक मिनिट, हा बिझनेस आहे हा 92 लोकांचा, इथे कोणीही MD नाही आणि कोणीही चेअरमन नाही, सगळेच MD आहेत आणि सगळेच चेअरमन आहेत. प्रत्येकाने इनिशिएटिव्ह हा घ्यायला. प्रत्येकाला इनिशिएटिव्ह घ्यावाच लागेल. कमीत कमी त्या ग्रुपच्या लोकांनी चव्हाण साहेबांनी मिटिंग बोलावली होती तेव्हा तरी यायला पाहिजे होतं. मी पण एकदा मिटिंग बोलावली होती माझ्यामध्ये, हां तेव्हाही पण कमी लोक आले. आता जो तो प्लॅन हां आहे ना, जर मग लोकांना जर दिशा पाहिजे होती तर मग लोकांनी ते दिशा मागायला पाहिजे होती. बरोबर. पहिल्यांदा एकदा भेटावं लागतं. मग जसं आपण शाळेत जातो की बाबा हे प्रश्न आम्हाला नाही जमलं टीचर, तर आम्हाला हे सांगा, असं आहे. आणि कोणी इथे MD नाही, कोणी चेअरमन नाही, सगळेच सगळ्यांनी आपली आपली कामं स्वतः केली. इथलं बटन दाबा. नाही तिकडचे डॉक्युमेंटेशन जर का- ते डॉक्युमेंटेशन म्हणतो. आता काय झालं? जसं सांगितलं ना, तुमचं आता फायनान्स टीम, मार्केटिंग टीम, कम्युनिकेशन टीम यांचं वर्कच नाही. आता तुमचं वर्क आहे टेक्निकल आणि डिझाईन टीम. मग मी तेच सांगतोय. त्या एक मिनिट. सगळं करायला आता डिझाईन टीमचं जे पहिलं काम आहे, जसं काही म्हणलं की आर्किटेक्चर असणं महत्त्वाचं आहे. तर आम्ही त्या आर्किटेक्चरला भेटलो. आम्हाला काही एकच आर्किटेक्चर, पण जो सांगतोय त्याच्याकडून घेणं तर गरजेचं आहे. आता बरोबर ना, जर कोणी फुकट ज्ञान देत असेल चांगला व्यक्ती, तर घेणं आपले कर्तव्य. आम्ही घेतलं. त्यांनी सांगितलं की बाबा आर्किटेक्चर पहिला फायनल करायला पाहिजे. आता त्यांना मी विचारलं की आर्किटेक्चर फायनल केलं तर हे सगळ्या ज्या रिक्वायर्ड गोष्टी आहेत फॉर CC ते कोण करणार. ते म्हटले तुम्ही आम्हाला सांगितलं आम्ही करू शकतो, नाहीतर तुम्ही कन्सल्टंट हायर करा त्याच्यावरून करू. त्यांनी आम्हाला काय सांगितलं, तुम्ही आर्किटेक्चर करून का करून घ्या. तर त्याचं कारण असं आहे की शेवटी किती झालं तरी तुमचं स्ट्रक्चर क्लिअरन्स भेटतं. तर किती तुम्ही कन्सल्टंटला भेटला ना, तर आर्किटेक्चर सोबत नसेल ना तर तुमचं CCला टाईम लागतात. त्यामुळे कुठलाही आर्किटेक्चर निवडा, ही सगळी कामं आर्किटेक्चर करून देते, सगळी. मी तेच सांगतो. आणि जे आहेत ना, जे पंचायत तुम्ही बोलता की जे 2 आर्किटेक्ट प्राचीने आणले होते त्यांना मी भरपूर फॉलोअप केलं, त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही. तर तुम्ही जे अतुल शहाचा बोलता, तुम्ही बोलला की त्याला मी बोलावलं, मी तुम्हाला म्हटलं बोलवा, राईट. तर म्हणजे काय तर आता आपल्याला काय आहे, आता आता बॉम्बेमध्ये एवढं रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट चालू आहे की 50,000चा फ्लॅट रेंटचा आता 2 लाखावर चालू आहे. जेवढ्यात लवकरात लवकर तुम्ही जाल तेवढं तुम्हाला भाड्याने घर स्वस्त मिळते, नाही तर तेवढा तुमचा प्रोजेक्टचा कॉस्ट वाढेल. असं मला काय वाटतं की आपण अजून एक 5-6 आर्किटेक्ट शोधा बरं. नाही आर्किटेक्टची जाहिरात द्या, तर तेव्हा ते आपल्याला सिरियसली घेतील. आता काय ओळखीने पाया पडून अर्थ नाही आहे त्याला. तर बावीसकर साहेबांकडे गेलो तो, आता मी स्पष्टपणे माईकवरच बोलतो. बावीसकर साहेब बोलले फुकटात काम होत नाही. हां हां असं आहे. आता ही जी मीटिंग लावली ना, आपला उद्दिष्ट तोच होता की आपण आर्किटेक्चर फायनल करायचा आणि त्याची फायनल करणं जाहिरातीद्वारे फायनल करायचा. आता त्याची जाहिरात द्यायची, तर आर्किटेक्चर कसा असला पाहिजे किंवा त्याचे नॉर्म्स काय असले पाहिजे,
एक तर त्याची वेबसाईट असली पाहिजे, त्याचा 10 ते 15 वर्षाचा अनुभव असला पाहिजे, कमीत कमी 25 माळ्यापेक्षा जास्तचे प्रोजेक्ट त्यांनी केलेले असावे, त्यांनी रिडेव्हलपमेंट आणि प्रायव्हेट डेव्हलपमेंटचे असे मल्टी स्टोरीज बिल्डिंगचे कन्स्ट्रक्शन्स केलेले असावे. या बसलेल्या जागेपासून 60 किलोमीटरच्या रेडियसमध्ये त्याचे जास्तीत जास्त प्रोजेक्ट असलेला आर्किटेक्चर असला पाहिजे. त्याच्यावर त्याचं स्वतःचं ऑफिस असलं पाहिजे. ऑफिसमध्ये कमीत कमी 10 तरी स्टाफ असावा. डिझाईन, कन्सल्टंट, इंजिनियर हे त्याच्या टीममध्ये असले पाहिजे. असे आपण मार्किंग ठेवू आणि आर्किटेक्चर नेमणुकीसाठी जाहिरात देऊ. त्याच्यातून आपण क्वालिफाईड आर्किटेक्चर बाहेर काढू, सगळे बसू आणि ते आर्किटेक्चर म्हणून जो आपल्याला चांगला वाटेल तो फायनल करू आणि मग त्या पद्धतीने पुढे जाण्यासाठी फायनल म्हणजे तेच आपण आर्किटेक्चर फायनल व्हायच्या अगोदर तुम्ही जाहिरात दिली आणि 10 आर्किटेक्चर तुमच्याकडे आले की हा तुमचा प्रोजेक्ट करायला आम्ही तुम्हाला डिझाईन देतो, तर आपण 10च्या 10 आर्किटेक्चर करून त्यांचं जी काही इनपुट्स आहेत ते मागून ते डिझाईन तुम्हाला देतील, पण तुम्हाला त्यांना ब्रीफिंग लागेल. नाही, मग प्रत्येक आर्किटेक्चरचं डिझाईन एवढं वेगळं येईल की तुम्ही कन्फ्युज होता. नाही, तुम्हाला त्यांना ब्रीफिंग द्यावं लागेल की आम्हाला एवढा ठेवायचा आहे 1500, त्या 1500चं 900 600 करायचं आहे. मग जे आम्हाला विकायचे आहे ते आम्हाला 2 BHK बनवायचे आहे, 3 BHK. नाही तर काय होईल की प्रत्येक आर्किटेक्ट आपापल्याप्रमाणे करून येईल आणि नंतर ते आपल्याला एवढं कन्फ्यूज करतील की विचारून जातात. आर्किटेक्टला आपल्याला बेसिक माहिती ब्रीफिंग द्यावी लागेल की आम्हाला एवढा 1500 ठेवायचा. समजा 1500 नसेल बसत तर 1400वर जाऊ किंवा 1600वर पण जाऊ. ठीक आहे, पण जोपर्यंत ब्रीफिंग नाही देणार तोपर्यंत ते मी अप्रॉक्सिमेट त्यांना सांगावंच लागेल की आम्हाला या अमेनिटीज ठेवायच्या आहेत. हां, अजून एक सांगतो. आता जसं 2012-13ला मी रोड बनवला होता. म्हणजे पहिला काय झालं, मी ओपन टेंडर मागवलं. एकाचं कोटेशन 5 लाख, एकाचं 10 लाख, एकाचं 15 लाख. मला कळतच नव्हतं. पण जेव्हा यावेळेस मागितलं तेव्हा मी त्यांना स्पेसिफिकेशन दिले, तेव्हा त्यांचं कोटेशन मॅच झालं की मला हे पाहिजे, माझी लेंथ एवढी आहे. मग तसं मॅच सुद्धा आपल्याला आर्किटेक्टला सांगावं लागेल की आम्हाला एवढं ठेवायचं आहे. ब्रीफिंग देईल तर मग सगळ्यांचं ते सिमिलर होईल. नाही तर काय होईल, कोणी स्विमिंग पूल बनवेल, आपल्याला पाहिजे असेल तर नाही तर कोणी स्विमिंग पूल बनवणार नाही. सो दॅट ब्रीफिंग हॅज टू बी गिव्हन, सो दॅट इंटरनली फर्स्ट यू हॅव टू ॲग्री टू दिस की आपल्याला हे करायचं आहे. मग ते आर्किटेक्चर प्लॅन तुम्हाला सेम होईल. बरोबर आहे, फक्त माझं असं सजेशन आहे म्हणजे काय करा, प्रभू साहेब काय बोलले मला मला असं वाटतं की आपण चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ. ठाकरे सर असं नाही. आपण तुम्ही त्या माणसाला खरंच म्हणजे ते नाही, त्या- मी नाही एक सांगते की तुम्ही आता मी मागच्या बऱ्याचशा याच्यामध्ये बघितलं, काही जणांनी लिटरली वेड्यात पण काढले. पण म्हणजे मी आता बघते की तुम्ही इथे विचार करते, पण मी त्या सोसायटीत बघते की लोक कुठेपर्यंत पोहोचते. आता त्यांचा जवळजवळ आर्किटेक्ट म्हणजे हे झाला, त्यांचा प्लॅन फुटअप झाला. त्यांच्याबरोबर मी त्या दिवशी मीटिंगला पण बसलेली. तो माणूस स्वतःहून सकाळपासून बसलेला होता. त्याने जे आर्किटेक्टनी 5 आर्किटेक्टनी जे प्लॅन्स दाखवले त्याच्यामध्ये कोणाला दुसरा काही त्याच्यामध्ये काढणार त्या माणसांनी त्यांना विचारत होती, हे असं का, ते तसं का, ते असं नाही पाहिजे, ते असंच पाहिजे. हे सगळं त्यांनी त्याच्याकडनं करून घेतलंय. म्हणजे तो माणूस जो आहे ना, म्हणजे आपण बोलतो की हे मला पण माहिती नव्हतं. मी आता त्याच्याबरोबर बराच वेळ मी पण त्या मीटिंग्स त्यांच्या अटेंड केल्या आणि हे केल्या, त्यामुळे मला माहिती आहे की म्हणजे तुम्ही एका दिवशी या आणि बघा. ऐका ना, ही सेल्फ एक मिनिट ऐका ना, सांगते की आपण जे म्हणतोय ना कन्सल्टंट, तो आपल्याला फुकट कन्सल्टंट मिळालेला आहे. आपल्याला फक्त त्याच्या एक पकडून ही त्यांचीच दिशा आहे की तुम्ही आर्किटेक्टला ब्रीफिंग द्या. सेल्फ डेव्हलपमेंट त्या ताईंनी जसं नाही माझं तुम्ही त्यांच्याकडून घ्या. त्यांनी काय सांगितलं आपल्याला की तुम्ही आता ह्या सगळ्या प्रोसेस मधून एक मला नाव पाठवा, कोण आर्किटेक्चर तुमच्याला तुम्हाला डायरेक्ट अप्रोच पाठवा किंवा त्यांना ब्रीफिंग द्यायची. हा तेच मग त्याच प्रोसेस ऍक्च्युली आर्किटेक्चर जेव्हा आपण नेमणार किंवा ऍड करून झाल्यानंतर जे 7-8 आर्किटेक्चर मिळतील आपल्याला, त्या आर्किटेक्चरच्या मीटिंग किंवा इंटरव्ह्यू जे असतील ते प्रभू सरांकडून करून घ्या. एवढंच बोलायचं आहे. मी काय म्हणतो, पण त्यांना बोलवण्याचे प्रभू सर नाही ना तिथे येणार.
म्हणजे बोलवण्यासाठी म्हणजे आपण पहिला आपल्याला म्हणजे जाहिरात द्यावी लागेल. हा आपल्याला जाहिरात म्हणजे ते झालंच ना, जाहिरातची वाढ झालेलीच आपल्या अगोदर. मग जाहिरात करून जाहिरात द्यायची. जाहिरातीचा पार्ट जो आहे ना तो मागच्या मीटिंगमध्ये आपण प्रोफेसर ठरवलं की जाहिरात देणार सांगितलं नाही. आपल्याला की तुम्ही हे पण करा. त्यानंतर आपण दिलीच नाही. नाही, ते दिली का नाही, कारण लोकांनी 1500 आणले, मग म्हणून ते पहिले इंटरनली आपल्याला आणि मग ग्रुप बनवले. ओके, तर म्हणून नाही सिरियसली तुम्ही काय काय नाही serious जाहिरात दिली आणि 20 काही लोकांनी selective तुम्हाला लोकांना approach नसेल केलं केलं तर तर मग तुम्ही कसं करणार? आपण ते घेतलंय. हा? 20 तुम्ही जाहिरात दिली इंग्लिश पेपर मराठी पेपरला दिली जाहिरात आणि 20 आर्किटेक्चर तुमच्या क्रायटेरियामध्ये बसणारे ते तुमच्याकडे अप्रोच झाले. 20 सोडा 10 अप्रोच झाले. जो तुम्ही क्रायटेरिया ठरवताय 60 किलोमीटरचा रेडियस, 25 टॉवर, माळे बिळे सगळं त्याच्यामध्ये 10 बसतायत. त्यांनी तुमच्याकडे त्यांचा लेटर ऑफ इंटेंट दिला की आम्हाला या प्रोजेक्टमध्ये इंटरेस्ट आहे. वी आर इंटरेस्टेड इन दिस प्रोजेक्ट फॉर रिडेव्हलपमेंट. तुम्ही त्यांना एक आर्किटेक्चर सिलेक्ट नाही करू शकणार ना. प्रभू सरांसोबत आम्ही ते नाही, त्यांनी जे सांगितलं ना ते सजेशन आहे. तुम्हाला घ्यायचंय घ्या, नसेल तर नका घ्या. माझं सजेशन आहे, जेव्हा तुम्हाला लेटर ऑफ इंटेंट किंवा कोणी सांगेल 10 आर्किटेक्चर तुमच्याकडे येतील तेव्हा तुम्ही त्यांचं इंटरनल स्क्रुटनी करा, त्या 10 आर्किटेक्चरचं बॅकग्राऊंड स्क्रुटनी करा. त्यातनं तुम्ही 5-7 निवडा आणि त्यांना ब्रीफिंग करा की आमचा हा प्रोजेक्ट आहे. इंडिव्हिज्युअल ब्रीफिंग करा, अदरवाईज त्यांना टीम ब्रीफिंग करा एकाच दिवशी की हा आमचा प्रोजेक्ट आहे, एवढे मेंबर्स आहेत, एवढा FSI मिळणार आहे आणि हा एरिया आहे आणि आमच्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल मेंबरला मिनिमम 1500 स्क्वेअर फीटचा फ्लॅट आम्हाला पाहिजे आहे. आमचा असं हे ब्रीफिंग केल्याच्या नंतर लेट देम गिव्ह देअर ओन रिप्रेझेंटेशन. यू कॅन सिट विथ म्हणतोय एकच आर्किटेक्चर नाही. नाही, तेच करायचं. आपल्याला त्यांना ब्रीफिंग द्यायचं आहे आणि हे करायचं आहे. आणि कसं आहे, पुढे जायच्या पहिले जे इंटरनल इश्यूज आहेत ना की मी फ्लॅट घेत नाही तर लोकांना 30% डिस्काउंट का किंवा मग आम्हाला 15% ते आपल्याला सॉर्ट आउट करायचं आहे. तो बिफोर वी गो फर्दर. आणि हे पैसे जे काढायचे ते एवढ्यात होणारच नाहीये. नाही आपण करू ते. प्रोजेक्ट तरी एवढं काय तू तर ते हां पैसे आपण लोकांना सांगणार की लोकांना 25 आपण लाख प्रोजेक्ट रुपये दाखवायला द्या. पाहिजे ना, ही बिल्डिंग म्हणजे 50 माळ्याची, याच्यात हे फ्लॅट नाही का बरोबर. तुम्हाला घेणार आहे नाही घ्यायचं ते अजून काही पिक्चर नाही. आता हे सगळं बरोबर आहे, पण महत्वाचं असं आहे की प्रभू सरांनी सांगितल्याप्रमाणे कल्याणी आर्किटेक्ट आपल्याला करायचं, आणि आर्किटेक्टला ब्रीफिंग द्या. आर्किटेक्टला टिफिन आणि साईड बाय साईड आपल्याला हे पण करायला लागेल की प्रत्येकाने किती एरिया घ्यावा आणि जे एरिया घेतील, जे लिहून देतील तर त्यांना आपल्याला सांगावं लागेल की बाबा या टायमाला जेव्हा होईल तेव्हा 20% पैसे द्यावे लागतील. आपण प्रोड्युसर आपल्याला कन्सल्ट करतायत. येस हो, तेच मान्य करतो. आणि हे सगळं आपण आताच लोकांच्या डोक्यात का घालतोय की बाबा त्यांनी 20% छोट्या गोष्टीसाठी त्यांना नाही. हां, त्यांनी सांगितलंय की तुम्ही ब्रीफिंग तयार करा आणि नंतर आर्किटेक्टची जाहिरात. आणि महत्वाचं पैसे आपल्याकडे असल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार. त्यामुळे लोकांना आतापासूनच आपण तयार करतो की तुम्ही पैसे तयार ठेवा. तुम्हाला डिस्काउंट मिळतोय पण तुम्ही पैसे रेडी ठेवा. पण म्हणजे आपण आता हे जे 20,000 पकडले ते आता म्हणजे यांना काँग्रेस सांगितले की 20,000 हे जस्ट आपण Yes, assumption. पण ते आपण म्हणजे ते काय आपण नाही त्याच्यावर नाही डिस्काउंट फॉर्म जेव्हा आले होते ना तेव्हा त्यांचं सेलिंग रेट 10,000 ते ते होतं. झालं. तेव्हा आपण फक्त correct केलं 20,000. माझं डोकं तापलं होतं पण मी कंट्रोल ठेवला स्वतःवर. मग मी यावेळेस त्यांना कॅल्क्युलेशन करताना म्हटलं की 20 ज्यावेळी 1 वर्ष 2 वर्ष किंवा 6 महिने ज्यावेळी आपण जाऊ तेव्हा आजूबाजूचे आपण बघू, रेट बघू आणि त्याप्रमाणे डिस्काउंट. हा डिस्काउंट रेट 20 असं सांगितलं. म्हणजे 30% डिस्काउंट पकडल्यानंतर 20,000 म्हणजे ऑन अँड ॲव्हरेज रेट. हा असं झालं. म्हणजे 20 हा मार्केट रेट नाही सांगितलं. मार्केट रेट हे 20 तर नक्कीच राहणार आपल्या नाही. पाचशे तो 25-30 म्हणजे आता तुम्ही 25 फ्लोअर राहील आणि 75 प्रत्येकाचं बघून म्हणजे तो 28,000 पकडला तसा. वाढणारच चेंज होणार. जस्ट आपण त्या सगळ्या लोकांना सांगतो की लोकांची तयारी काय आहे आणि ते लिहून देताना त्यांची तयारी आहे की नाही त्याच्यासाठी आपण रेट डिस्कस. सर मी त्या ग्रुपमध्ये 1000 स्क्वेअर फीट बोललो, रेसिडेन्शियल घेणार 500 स्क्वेअर फीट कमर्शियल घेणार. आज मला माहीतच नाही बिल्डिंग कशी बनणार आहे, तर तुम्ही माझ्याकडून काय लिहून घेणार? त्याच्यासाठी मला पैसे मागतात. हो. पैसे मागायचं नाही तुमच्याकडनं आता. माझं म्हणणं आहे की हा, हा, तुम्ही हा. आम्हाला दाखवत नाही, तुम्ही बनवणार एक काय? मिनिट. बरोबर, म्हणून आर्किटेक्ट आपण करायचं आहे. बरोबर. जोपर्यंत करेक्ट प्लॅन करेक्ट. आता ब्रीफिंगसाठी आपल्याला एक कॉमन एरिया डिस्कस करायचा आहे. नाउ लेट्स गो विथ अजेंडा.
राईट. ते मग बाकीचे सगळे आता ते आपण नंतर. तर आपण आता मी होतो हे होते तर 1500 स्क्वेअर फीटमध्ये खिशातनं एकही पैसा टाकायचा नाही आहे. आम्हाला ते कन्व्हिन्स झालं आहे. पण जेव्हा आपण आर्किटेक्ट करू तर आपण आता 1500 स्क्वेअर फीटनी फ्रीनी जाऊ. इज दॅट ओके? ओके. अजिंक्यप्रमाणे जाऊ. अजय ठीक आहे. आता त्या 1500 मध्ये काय करायचं? एक फ्लॅट बनवायचा, 4 बनवायचे, 3 बनवायचे, 2 बनवायचे, तर कसे करायचे? 900 600. नाही, नाही, एक मिनिट. आपण 1600 दिला तर हे पुरा आता नाही पहिले त्याला ब्रीफिंग मध्ये 1500 सांगू. कमीत कमी 1500 पाहिजे, त्या हिशोबावर तो प्लॅन बनव. तर तो म्हणतो की 1500 वर बनतच नाही, तर 1400 वर जाऊ, तो बनेल 1600 वर. म्हणूनच 900 आणि 600चं डिस्कशन आता होत नाही नाही, त्याला सांगू नाही सांगितलं काय काय. हे डिस्कशन फक्त अझम्पशन आहे. हा. हे कधी फायनल होईल? जेव्हा आपण आर्किटेक्ट घेऊ आणि आपला प्लॅन रेडी होईल. आणि हा, त्याला प्लॅन briefing. एक मिनिट, प्लॅन कधी रेडी होईल? जेव्हा सगळे 92 जण एका याच्यावर पेजवर येतील तेव्हा प्लॅन फायनल होईल. आपण सगळे एकाच पेज वरती आहे सध्या. हा. आपण नाही, कोणी नाही, काय नाही. नाही. मला पण याच्यावर बोलायचं आहे. आता आपण 1500 म्हणतोय ना, आता आपण एकाच आर्किटेक्टकडनं बोलतो तर त्यांनी म्हणाला की 1600 दिला तर लेट जसं इथे पण गेलं ना आता जुईमध्ये एक मिनिट जसं पाच- एक मिनिट आता एक ऐकून घ्या तुमचं झालं बोलून. आपण 2-3 माझं बोलणं झालं. नाही नाही तुमचं ह्याच्या आधी पण बोलून झालं. मी काय म्हणतो, आर्किटेक्ट आले तर त्याबरोबर ते आता जे पण आर्किटेक्ट देतील ते पैसे देऊन करतील आणि आपल्याला पैसे कोणाला द्यायचे नाही. आणि जे देतात ना बाकीचे त्यांच्याकडे एक एक्सेल शीट असते, ते फक्त टाकतात आणि ते तुम्हाला देतील फेसिलिटी. तुम्हाला एवढं वेळ लागतो तेवढं वेळ. हे बघ सर काय होते का मी तेच बोलतोय. आता जसं सुयोगमध्ये आपण सुयोगमध्ये पण गेलो त्यांनी ॲडव्हर्टाईज टाकली. ॲडव्हर्टाईज नंतर त्यांनी ॲडव्हर्टाईज नाही टाकली, त्यांनी प्रत्येकाकडे जाऊन त्यांना कन्व्हिन्स केलं. कारण त्यांनी एकही पैसा अजून कुठल्याच आर्किटेक्टला दिलेला नाही. त्यांनी सगळे फ्रीमध्ये घेतलेले आहेत. पण आता होतं कसं ना की दरवेळेला माहिती आहे, माहिती आहे. प्रत्येकालाच ते फ्रीमध्ये देत राहतील असं वाटत नाही. म्हणजे असं पण एक कंडिशन होऊ शकते. कारण आता जिथे त्यांच्याकडे जवळजवळ 27 आर्किटेक्ट आहे, 27 पैकी त्यांनी 5च हे केले, बाकीच्यांच्याकडनं फिजिबिलिटीज घेतलेल्या. ओके. तर त्यामुळे आता दरवेळेला आपण पण जाऊ तर आपल्याला फ्रीमध्ये आपण कन्व्हिन्स करायला बघायचं की आम्हाला फ्रीमध्ये द्या फिजिबिलिटी, जर आम्हाला पटलं तर आम्ही तुमचंच घेणार आहोत. बरोबर. मग हे काम त्या टीमचं आहे की हे जे आहे ना आपली प्लॅन टीम आणि जी काहीतरी त्याच्यामध्ये आपलं ते सगळं येतं की आपण त्या प्रत्येकाची जाऊन हे घेणं ते घेणं आणि त्यांना कन्व्हिन्स करणं की आमच्या असं सोसायटीसाठी तुम्ही करून द्या. पण जर ते नसेल करायचं तर ऍडचा पण ऑप्शन ओके, म्हणजे आपण ऍड देणार आणि ते आपल्याकडे मला तेच म्हणायचं होतं की जर आपल्याला फ्री मध्ये जर जसं आता फिजिबिलिटी सुरुवातीला आता आपण तिथे 1500 म्हणतोय हा. ना, म्हणजे एक रेट म्हणून घ्या, जर तुम्ही 1500 वाढवताय तर तुमचं हे कमी Corpus कमी होणार, होणार. कॉर्पस कमी होणार. जसा तुम्हाला कॉर्पस जर जास्त आहे तर तुम्ही रूमचं साईज कमी करा. याच्यासाठीच काय झालं माहिती ना की आता जो फिजिबिलिटी घेतली आहे ना आपण फक्त एका आर्किटेक्टकडनं फिजिबिलिटी घेतली आहे त्याच्यासाठी. आणि ती आता घेतली आपण फॉर्म कडनं फ्रीमध्ये मिळाली. पण तसेच हां बरोबर. मग तसेच आपल्याला सुरुवातीला जेव्हा फर्स्ट मीटिंग जेव्हा झाली होती ना तेव्हा आपण हेच ठरवलं होतं की आपण फ्रीमध्ये ज्यांच्या ओळखीचे आर्किटेक्ट्स आहेत त्यांच्याकडनं आपण फिजिबिलिटी घेऊ. आणि त्याच्यानंतर काय झालं, प्रभू साहेबांनी सांगितलं की तुम्ही आर्किटेक्ट घेऊ नका. नंतर BMC नका घेऊ. एक मिनिट सांगतो. नंतर सेकंड टाइम त्यांची हे झालं ना तेव्हा त्यांनी ते क्लिअरली सांगितलं की हे आर्किटेक्ट बोलण्याच्या कोणाच्या डोक्यातनं सुखी कल्पना वगैरे त्यांनी दोन्ही बोलत होते. हां. आणि मग त्याच्यामुळे आपण जर आता सुरुवातीला जर आपण एकाच फर्मकडनं घेतलंय तसेच आपण 4-5 आर्किटेक्ट आहेत त्यांच्याकडनं एकदा फिजिबिलिटी व्यवस्थित घेऊ. नंतर आपल्याला कळेल एक्झॅक्टली. आता आपण फॉर्म पकडला की बाबा त्यांच्याप्रमाणे 1500 दिलं तर 29 लाख दिलं. आणि समजा दुसरा आर्किटेक्ट त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळे देऊ शकतात. तसे 4-5 घ्या, त्याच्यासाठी टाईम. पण हे जेव्हा कराल ना त्याच्यासाठी टाईमलाईन ठेवा. म्हणजे आता ठीक आहे की बाबा फ्री जे आहेत की टेक्निकल किंवा ह्याच्यावरती काम करू दे. आज तारीख आहे, आज 15 तारीख आहे, तर ह्या मंथ एंडपर्यंत आपण 15 दिवसामध्ये जेवढे तुम्हाला फ्रीचे आहेत आर्किटेक्ट त्यांना तुम्ही घ्या. त्यांची प्रत्येक गोष्टी ज्या आहेत ना त्या टाईमलाईनवरती करू. ह्याच्या अगोदर आपण टाईमलाईनवरती नाही करत. तर एक 15 दिवसाचा किंवा 20 दिवसाचा टाईम टेक्निकल टीमला द्या. टेक्निकल टीमने ज्या 5-6 जणांना 10 जणांना आर्किटेक्टला बोलवेल त्यांच्याकडनं फ्रीमध्ये फिजिबिलिटी घेईल
आपण त्या सगळ्या ज्या फिजिबिलिटी आहेत त्या सगळ्या लोकांसमोर प्रेझेंट करू, आपल्याच ग्रुप समोर त्याचं थोडंसं चेक करू की कसं करता पाहिजे असेल तर प्रोजेक्टवर भाडं दाखवायचं की बाबा हे ह्या 10 फिजिबिलिटी आलेल्या आहेत, त्या 10 पैकी आम्हाला ह्या 5 चांगल्या वाटतात किंवा ह्या 10च्या 10 अशा आहेत. आपण त्या डेव्हलपमेंट ग्रुप आहे तो त्याच्यात चला ह्या 10 पैकी 5 ह्या व्यवस्थित वाटतात, ह्या 5 आर्किटेक्टला बोलवा, त्या 5 आर्किटेक्टला आपण बोलू आणि मग त्या 5 आर्किटेक्टला बोलून पण मग नंतर काय करू की त्या 5 आर्किटेक्टला आणि नंतर मग पेपरमध्ये ॲडव्हर्टाईजमेंट द्या आणि ह्या 5 लोकांना जे आपण त्यांच्याशी कन्व्हिन्स झालेलो आहोत की आपल्याला वाटतं की हे चांगले आहेत त्यांना सांगून की आमच्या पेपरमध्ये ॲडव्हर्टाईज येतात तुम्ही भरा त्याची जाहिरातीमध्ये आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही क्वालिफाय झालात तर सिलेक्ट होणार. पण हा विदाउट ॲडव्हर्टाईज क्वालिटी आर्किटेक्चर येणारच नाही. विदाउट ॲडव्हर्टाईज क्वालिटी ऐकून घ्या, पंचायत साहेब बरोबर बोलले की आपल्या पहिल्या मीटिंगमध्ये ठरलं होतं की जे फ्री देतात त्यांच्याकडनं. त्यातलं एखादं नाव होतं ज्यांनी आपल्याला लिस्ट दिली, खूप कॉन्टॅक्ट केला, खूप कॉन्टॅक्ट अजिबात भाव टाकायचा. ठीक आहे, म्हणजे तो मला चांगला होतो त्याच्यासोबत आपण लिस्ट दिली. दुसरं होतं सुगात म्हणजे 22 वर्षाचा शौकत, त्याचं नाव होतं. आणि तिसरा होता सुयोगवाला. सोबतवाल्याचं तुमचं बोलणंही झालं, माझंही झालं आणि 22 साहेबांकडे सांगितलं पैसे द्या. सो ही वॉज व्हेरी क्लिअर, मी फ्रीमध्ये देत नाही. 50,000 रुपये द्या. हां, तर फ्रीमध्ये त्यांनी त्या तिघांचंही आपण नाव घेतलं होतं, त्या तिघांनी आपल्याला दाद टाकलेली नाही फ्रीमध्ये. ओके, तर आता आपण त्या आर्किटेक्टच्या जाहिरातीत देऊ तेव्हाच लोक सिरियसली घेतात. मी पण एक बघितलं ते काय झालं, सुलोकी पहिली सोसायटी होती जी सीट सेंटर गेली, त्यामुळे आर्किटेक्ट पण त्यांच्याकडे अप्रोच झाले. बाय द टाइम त्यांना असं कळलं की अरे यांना देऊन सुद्धा यांनी काय आपल्याला एक नंबर लावला नाही, तर आपण अशा फ्रीमध्ये किती लोकांना द्यायचं. हे पण झालं. तो सुयोगवाला तो एक आपल्याकडे तो आला तो पण बोलला मी फ्री देत नाही, फ्री देत नाही. त्यांना दिलेलं त्याने. हां, त्यांना दिलेलं त्यांनी. पण त्याचं तेच झालं ना की मी एवढं सगळं प्रेझेंटेशन केलं तरी सुद्धा ही लोक अजून हो की नाही मध्ये आहेत, तर मी कशाला. तो आपल्याला बोलत होता की तुम्ही पेपरमध्ये जाहिरात द्या तेव्हा मी अप्लाय करू शकतो. बरोबर आहे. फ्रीमध्ये आता फ्रीमध्ये सगळ्यात जास्तीत जास्त काय ॲडवाईस किंवा काय बेनिफिट दिले असेल आता फॉर्म. मला काय होतं, मीटिंग लेट झाली किंवा काय तर 1200वरनं 1500वर जाताना माझा एकच उद्देश आहे, तो कॉर्पसचा एक सेकंड भाग आहे. माझा एकच उद्देश आहे की खिशातनं एकही पैसा कुठल्याही मेंबरला टाकायचा नाही. म्हणून मी थोडा वेळ घेतला, टेक ग्रुपलाही वेळ दिला, जे काय असेल म्हणून थोडासा वेळ झाला या मीटिंगला. तर 1500मध्ये ॲज ऑफ नाऊ आय कॅन ॲज्युम सेफली की वी कॅन गो फॉर सेल्फ डेव्हलपमेंट अँड देअर वोंट बी एनी लॉस. वी डोंट हॅव टू बेअर एनी कॉस्ट फ्रॉम द पॉकेट. ॲक्च्युअल कॉस्ट विल कम ओनली व्हेन द आर्किटेक्ट विल प्रेझेंट अँड फॉर दॅट वी हॅव टू गिव्ह. आणि प्रभू सरांचा सल्ला आहे की तुम्ही आर्किटेक्ट ब्रीफ द्या. आता प्रत्येक आर्किटेक्टचा प्लॅन असा वेगळा होईल. आता समजा आपल्याला 10 एमएनसीज पाहिजे, त्यांना सांगा मला या 10च पाहिजे. आता एक आर्किटेक्ट 10 करेल, एक आर्किटेक्ट 15 करेल, मग त्या 15 केल्या तर तुमचं 1500 कमी होईल. हां, ब्रीफ द्यावं लागेल. ओके, तर आपण हे डिसाईड केलं 1500. वी कॅन गो सेफली डिपेंडिंग ऑन द आर्किटेक्ट अप्रुव्हल. करेक्ट? हां, करू. हां, तो अजेंडामध्ये आहे. आता जे सेकंड आहे ते 1500ला ब्रेकअप कसं करायचं? 900 आणि 600 विषय क्लोज करून टाकला. नाही, 900 आणि 600 फक्त माझा एक पर्सनल तुमचं सध्या 635 आहे साहेब. नाही, तुमचं नाही, आमचं होतं म्हणजे 25 नाही, म्हणजे सध्या 635 आहे. मग तुम्ही 600 म्हणजे त्याच्या कमीत गेला. 900 भेटला ना, 600च्या 635 900 दुसरं कर म्हणजे भाड्याने देताना वगैरे 900 तुम्ही राहा, 600 भाड्यानं द्या. नाही, 900च राहू म्हणजे काही नाही. पण जे दुसरं घर भाड्याचं राहील तुमचं ते 600 किंवा 750 850 करा. नाही, 50-50 मध्ये ते तुमचं नहीं 750 में कुछ नहीं होता. नहीं वो तो बहुत नहीं, 1550 फिलहाल नहीं होता. हाँ, वो बराबर नहीं, 1550 नहीं 1550 नहीं 1550 एक एक स्क्वायर फीट का यहाँ बैठे हुए नहीं, अभी नहीं 200 650.
750 अज्यूम करो आगे बाद में डिजाइन के हिसाब से बैठेगा नहीं। डिस्कस करो ना अपने पास 750 में सर आपका 3 BHK नहीं बैठेगा। मत हाँ। करो ऐसे 900 देखो 900 आणि 600 एक मिनिट आत्महत्याला सर्व कोणाला नाही, हाँ, नहीं सर तो अभी तो ब्रीफिंग आएगा। ब्रीफिंग के लिए वो ओके ब्रीफिंग करने उसका पहले लिस्ट करना हाँ ओके तो 900 और 600 तो अजेंडा काढा मला पण एक मी त्याला 900 आणि 600 आपण डिसाईड करू ठीक आहे चला 900 आणि 600 सांगण्याचं कारण असं होतं की 900चा एरिया तुम्ही स्टेला वापरू शकता, 600चा रेटवर देऊ शकता. त्याला 900 जास्त वाटतं तो 600चा इथे राहू शकतो, 900चा रेटवर देऊ शकतो. त्याच्यामुळे होईल काय की मेंबरला जो मेंटेनन्स कॉस्ट आहे ती एका रूमच्या रेंटमधून मेंटेनन्स आणि एक बेसिक जे रिक्वायरमेंट असते फुलफिल होईल. त्यांनी दोन्ही क्लब काढले 900 600 बाजूबाजूचे घ्यायचे आणि क्लब नाही बसला Architect चा plan आहे. 900 आणि 600 1500 स्क्वेअर फीट नसेल ना 750 हां. नाही ते आर्किटेक्टला सांगू आपण ठीक आहे. आता बऱ्याचशा लोकांचं असं मत आहे की 30% डिस्काउंट जास्त होत आहे किंवा आमच्या कॉर्पसमधनं कमी चालला आहे ओके तर तो विषय आता आपण डिस्कस करू आणि क्लोज करण्याचा प्रयत्न करू. पाटील साहेब तुम्हाला बोलायचं याच्यावर हा ठीक आहे बस ॲक्च्युली जे काय आपल्याला स्टार्टिंगला कमी लागतं किंवा जे काय डिस्काउंटिंग आपण देतोय आणि जे आपण करंट रेट पकडतोय 20,000 21,000 आफ्टर डिस्काउंट आफ्टर नाही आता जे आपण अगोदर बोललो 28,000 हा 22,000 पकडून त्याच्यावर डिस्काउंट वगैरे हा, correct. तर त्या हिशोबाने बघितलं होतं ओव्हरऑल लेवलला मिनिमम प्रोजेक्ट एखादा कम्प्लीट व्हायला 3 ते 4 वर्ष जातात. कमीत कमी 4 वर्ष आहे. पहिलं म्हणजे आपण समजा आपण लोन घ्यायला गेलो बँकेतनं वगैरे तर त्याला तो आपण म्हणजे लोन देणार आणि आपण लगेच त्यांना पेमेंट EMI द्यायला चालू करणार कारण तो पगारामधनं देणार 10-20,000चा EMI नसणार तो मोठा करोडमधला EMI असणार जी काय असेल ती अमाऊंट. तर ती अमाऊंट द्यायला आपल्याकडे तेवढा फंड नसेल तर आपला जो पण प्रोजेक्ट लाईनला लागत नाही म्हणजे 1-1.5 वर्ष लागेल स्टार्ट व्हायला तोपर्यंत ते आपल्याला आपल्या जवळ ठेवायचे आणि ते आपल्याकडे म्हणजे होल्ड करून ठेवायचा तो फंड. आपण तो फक्त एक्सपेन्स करणार आपण त्याच्यानं काही इन्कम नाही घेणार. तर मग त्याच्यानंतर आपण लोन घेणार आणि जे काही इंटरेस्ट आहे तो बँकेला देणार आणि बँकेला मोठं करणार. तर एक आपण असं करतो की एक 30% डिस्काउंट देतोय जो काही बँकेला आपण बेनिफिट देतोय किंवा बाहेरच्या लोकांना जो बेनिफिट देतोय तो इंटरनल आपण सर्क्युलेट करतो. त्याच्यामध्ये जर एक 3 ते नहीं बहुत लोगों को डाउट है उसका तो वो अभी क्लियर कर देंगे. जो 4 वर्षाचा ड्युरेशन आहे त्याच्यामधला इंटरेस्ट पिरियड आपण कॅल्क्युलेट केला आणि जर आपण इक्वलंट जर आपण पॅरलल जर आपण दिलेला डिस्काउंट कॅल्क्युलेट केला तर ह्याच्यामध्ये काही जास्त फरक येत नाही. हार्डली काहीतरी म्हणजे 10 लाख 12 लाखाचा फरक येतो त्याच्यापेक्षा जास्त काही फरक येतो. तर मग एवढ्या फक्त ह्याच्यासाठी आपण एवढं हे करणार आणि शेवटी तुम्ही बँकेकडे जरी गेला इनिशियल फंड तुम्हाला परत तिथे टाकायचं आहे म्हणजे तोही गोष्ट आहे की तिथे फंडही टाकायचा आणि परत बँकेकडे आपण आपलं घेऊन त्यांना इंटरेस्टही पे करायचा. मग बेटर आहे ना की इंटरनल लोक आपण हे करतो तसं परांजपे साहेब बोलले की आपण 3CC ऑफर लोकांना करतो बाहेरच्या मग ते बाहेरच्या लोकांना करतो आपण इंटरनल देऊया ना ते बेनिफिट आपण इंटरनल सर्क्युलेट करूया. जे लोक इन्व्हेस्ट करतात किंवा करतील ते लोक फार मोठी रिस्क पण घेतात. आज काही नाही आहे पेपर राईट सो दे आर टेकिंग ए रिस्क विच इज अ ह्यूज रिस्क राईट. आणि जर परांजपे साहेब तुम्हाला आठवत असेल तर फॉर्मवाल्यांनी इंटरेस्ट 18% ठेवला होता. ऐकून घ्या नाही तुम्ही त्याला विचारलं साहेब ऐका ना साहेब मी त्यांना विचारलं की 18% खूप जास्त झालं. ते बोललं साहेब तुम्हाला म्हणजे कळत नाही की बँक तुमच्याकडनं जेव्हा कम्प्लीट होतं तेव्हा तुम्ही 18% झाला. साहेब मग इथं मी ऍड करेन मी ते कॅल्क्युलेशन केलं ते 8% ने गेले हां जर मी ते 18% ने केलं तर मग ती अमाऊंट तर काय वेगळीच असेल. वेगळेच जाणार. तर तो आपण डिस्काउंट देतो आहे तो बरोबर आहे कायदे आपल्या मेंबरच्याच फायद्याचा आहे. माझाही काही त्यात असा जास्त गुंतवणूक नाही आहे. माझी 300 स्क्वेअर फीटची आहे म्हणजे माझा काही पर्सनल त्यात इंटरेस्ट नाही आहे. 3,000 असते तर
विचार केला असता. नाही हां सांगितलं नाही नाही नाही, नाही, सांगतो. हां म्हणजे कमी आहे मी काही खूप जास्त इन्व्हेस्ट करतो आणि मी त्या 30%ला पुश करतोय असंही काही नाही. ओके म्हणजे पर्सनल लेवलवर सांगतो. तर तो सेफ आहे. आपल्याच मेंबरला आपण देतोय आणि मेंबर्स आर टेकिंग रिस्क टू इन्व्हेस्ट अँड ट्रस्ट यू मीन्स अवर सोसायटी अँड ऑन देमसेल्फ. सो तो डिस्काउंट आपण पकडून पुढे जाऊ. काय म्हणता? जो पण मार्केट रेट असेल त्याच्या 10% डिस्काउंट मिळतो त्याला. जो पण मार्केट रेट कधीचा मार्केट रेट कधीचा ज्या दिवशी आपण प्रोजेक्ट कम्प्लीट होणार आहे का? नाही 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 आजचा मार्केट ज्या दिवशी invest करू. बिलकुल ज्या ज्या दिवशी दिवशी इन्व्हेस्ट करतो. याला 3 वर्ष लागतील. नाही सर नाही, एवढं नाही, सर नाही. आज प्रॅक्टिकली बघा तुमचे डॉक्युमेंटेशन सगळं कम्प्लीट होईल. तुम्हाला नाही. CCI तुम्ही आज तुम्हाला मी पैसे तुम्हाला देतो. मी 1000 स्क्वेअर फीटचे आजच्या मार्केट रेटनी घेणार आहे तुम्ही की CC आजच्या नाही, market. आजच्या तेवढं आणि जे लोक इन्व्हेस्ट करते त्यांना सांगून देतो म्हणजे 4 ते 6 महिन्यात जवळपास तुम्हाला 20% भरावे लागतात. पहिले फॉर्म तरी भरून घ्या. नाही नाही सध्या फॉर्म माहिती पडणार आहे ना आता 1500 1200 होतं ते 1500 झालं. त्यामुळे काही लोक कमी करतील त्यांचं हे. ते फक्त कॅल्क्युलेशन त्याचे शेअर करा आणि ऐका, क्रॉस हो, करा. ते कमी झालं तरी तुम्ही बाहेर सेल जास्त करू शकता. एकदा 50 बसून घेऊ आतमध्ये डिस्कस करून टाकू काय असेल तर मग परत येऊ आपण. ठीक आहे. आता तुम्ही 8%च पकडला तर आता कंपनीने 18% पकडला होता. तुम्ही जर 18% पकडला नाही आपण शेअर करण्यापेक्षा बसू. ते शेअर केल्यावर काय होईल ते होईल. हा उलट डिस्कशन करू आपण हा आपण डिस्कस करू. आपण ते हा. करू. हा प्रश्न आपण कधीदा मांडलेला आहे. बाय ऑक्टोबर तुम्हाला ऑगस्ट पर्यंत पेमेंट करायचं. हा बिलकुल. तर आम्हाला माहिती आहे की तुमची बिल्डिंग आता ते दाखवूनच करू ना. Exactly. पहिल्यांदा तुम्ही हा तर त्याच्याकरताच आर्किटेक्ट करू. Exactly. असू द्या ना कॉन्फिडन्स ऐका तरी मी हा, काय बोला. म्हणतो ते तरी हा. ऐका. इकडे सगळे इथे 42-40 लोकांनी इंटेंट दाखवलंय की आम्हाला एक्स्ट्रा हो, हो. ठीक आहे. आणि दाखवलंय त्यांनी ग्रुपमध्ये टाकलंय दॅट मीन्स ते घेणार आहेत 100%. व्हेरी गुड. 2-5 लोक काही कळले तर ठीक आहे हरकत नाही पण घेणार. लोकांना भरोसा आहे. ते कधी घेतील सर? तुमचा प्रोजेक्ट तुम्ही दाखवा तरी काय आहे तुमच्याकडे. हो, हो. तुमच्याकडे काय आहे जोपर्यंत 6 महिन्यात वो मार्केट का प्लान फाइनल होने के बाद ही देना है. हाँ, हाँ, तभी उसके बाद 6 महीना. हाँ उसके बाद से एग्जैक्ट. मैं वही तो बोल रहा हूँ. आज से 6 महीना पकड़ेंगे आर्किटेक्चरला ऐकून घ्या त्यांनी फक्त कॉन्फिडन्स एवढा दाखवलाय की 6 महिन्यात तुम्हाला पेपर देणार. तो कॉन्फिडन्स दाखवलाय तेच मी म्हटलं. आणि त्यांना मेंटली प्रिपेअर करतोय की तुम्हाला पैसे द्यायचे आहेत. नाही तर काय होतं मेंबर आणि तुमचा जो कॉन्फिडन्स आहे की त्यातले 54 पैकी 3-4च ग्राहक होते तो पण मी ग्राहक आहे. मान्य. आपल्याला लोनची आवश्यकता पडणारच नाही. नाही पडणार. आपल्याकडे पैसे ठीक आहे. लावा. दुसरा अजेंडा काय अजेंडा प्रमाणे तर चला आपण त्या डिस्काउंट स्कीमवर ऍग्री करतो. समझो अरे वो 7 स्कीम है ना, जो 7 स्कीम थी, अगर तूने लिया तो 30%, तेरे भाई ने लिया तो 20%, वो वाला स्कीम. हाँ बस. उनको बस कैप की बात. आणि कितना मला बाय असं सजेस्ट होतं की जर आपण असं काही वर्किंग बनवतोय ना तर ऍटलीस्ट ते ग्रुपवरती टाका किंवा ज्यांना क्रॉस व्हेरीफाय करायचं आहे. जसं आपलं पाटील साहेबांनी सांगितलं की आम्ही वर्किंग बनवलंय म्हणून. मग ते जर ते वर्किंग एक मिनिट फक्त जर तुम्ही वर्किंग बनवलंय आणि आपल्या कमिटीमध्ये जर कोणी त्यांना बघायचं असेल चेक करायचं असेल आता काय होतं समजा तुम्हाला आता तुम्ही म्हणतात की काय होतं समजा की एखादा पॉईंट आपण जेव्हा अप्रुव्हलला टाकतो की आता एवढे जमलेले मेंबर्स कॅल्क्युलेशन तुम्ही बनवलंय ठीक आहे तुमच्या वराडकर आणि ठाकरे साहेब होते ठीक आहे. आता बाकीचे मेंबर्स जे आहेत तिथे प्रेझेंट ॲज प्रेझेंट समजा ते 40 पैकी 3 मेंबर्सना कॅल्क्युलेशन माहिती आहे. बाकी लोकांना कॅल्क्युलेशन माहिती नाही. आता तुम्ही सांगता की हां ठीक आहे तुमच्या विश्वासाचा प्रश्न नाही आहे त्याच्यात. पण काय होतं की कुठलीही गोष्ट अप्रूव्ह करून घेण्याच्या अगोदर ती ॲटलिस्ट ग्रुपमध्ये शेअर करावी. म्हणून मी त्यांना म्हटलं की कॅल्क्युलेशन जे आहे ते ग्रुपवरती शेअर केलं तरी चालेल आणि ते ॲटलिस्ट जे बाकीचे मेंबर्स आहेत ते गोथ्रू करतील एक दिवस. याच्यामध्ये काय हार्म नाही आहे. मेंबर्स सगळे आपलेच आहेत. तर अप्रुव्हलला जाण्याच्या अगोदर जर तुम्ही एवढे 100% कॉन्फिडंट आहात की मेंबर्सला डिस्काउंट दिल्यामुळे आणि बँकेचा इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये काही डिफरन्स नाही 5-10 लाखाचा डिफरन्स आहे तर लेट अदर मेंबर्स शुड व्हेरीफाय दॅट की इन्स्टेड ऑफ ब्लाइंडली अप्रूव्ह करण्याच्या अगोदर
ट्रान्सपरन्सी राहायला हवी, पडेगा सब हाँ ये ट्रान्सपरन्सी असायला हवी. ट्रान्सपरन्सी येण्यासाठी ते जे डिटेल्स आहेत ते शेअर केले जावे. तुमचं बोलणं अगदी बरोबर आहे आणि यासाठी मी माझं वर्किंग झालं तेव्हा मी साहेबांना दाखवलं, त्यांनी लगेच वडाळकर साहेबांना बोलवून घेतलं की असं असं वर्किंग मी केलेलं आहे. हां तर त्यांनीही त्याच्यामध्ये काही चेंजेस केले. ओके. ठीक आहे. चेंजेस झाल्यानंतर ते बोलले की आपण जेव्हा मीटिंग होईल तेव्हा आपण सगळ्यांना दाखवून त्यांना डिस्कस करू, projector नाही आपल्याकडे. हे करू जे काय असेल प्रोसेस करू. हा, मग आता कसं झालं माहिती आहे का, आता प्रोजेक्टच नाहीये पण आपण ते लोकांना दाखवलं पण नाहीये. आपण आता अजून करतोय की हा ठीक आहे बाबा, माझं हेच म्हणणं आहे की ट्रान्सपरन्सी राहावी. तर ते डिटेल्स जे आहेत ते ॲटलिस्ट शेअर करा की बाबा एवढा हे कॅल्क्युलेशन आम्ही केलं होतं, ह्या कॅल्क्युलेशन प्रमाणे इतका फरक येतोय, 10-20 लाखाचा फरक आहे. कारण काय होतं माहिती आहे ना, बेसिक गोष्टी ज्या आहेत ना, ट्रान्सपरन्सी ज्या आहेत त्या असायला हव्यात. ते तुम्ही मला कॅल्क्युलेशन शेअर करा, मी एकदा चेक करतो. मला काही डाऊट असेल तर मी तुमच्याकडे आपण इथे डिस्कस करूया. मी बोलतोय नाही डिस्कस आता तुम्ही मला पाठवणार, मी तुम्हाला पाठवणार, नाही, मी काय करणार माहिती आहे का? ऐका समजून घ्या. आपण डिस्कस करू इथे. तुम्ही मला पाठवा, मी तोपर्यंत त्याच्यासाठी माझं काम करून घेतो आणि मग त्याच्यानंतर मी आपण वाटत करत बसू. मी तुम्हाला सांगू मला काय पिढी झालं त्याच्यामध्ये. एक मिनिट आता त्यांना बघायचं आहे. एक दिवस त्याच्याशी आपण मीटिंग घेऊ. ह्या संडेला मला कळतं शेअर करायला काय प्रॉब्लेम आहे. मी जेव्हा शेअर करायला सांगतो तेव्हा तुम्ही इथेच बसा आणि इथेच बसा, असं काय प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम तसा काही नाही. बोलतो क्वेरी लवकर सॉल्व्ह होते. Query लवकर- माझा प्रश्न तो आहे. त्यासाठी सांगतोय की आता बघा तुम्ही उद्या ऑफिसला जाणार. मी उद्या ऐकून काय सांगतो तुम्ही उद्या ऑफिसला जाणार. तुम्ही मला जर आज रात्री किंवा उद्या शेअर केला, माझ्याकडे 2 दिवस आहेत, माझं वर्क फ्रॉम होम आहे, मला घरून चेक करता येईल. संडेला जेव्हा बसू त्यावेळेला मी तुमच्याबरोबर क्युरियस येऊन बसेल. हा मग ठीक आहे मग चालेल. त्याच्यासाठी तुम्ही एक विचार करा फोन. त्यांना शेअर करून टाका. हा हा मी ते लेकिन उनको ही क्यों सब कुछ उनको भी पर्सनली कुछ जनते समझ ट्रांसपेरेंसी है ना सबको हाँ तो ग्रुप पर शेअर करा. सबको कार्य होना है ग्रुप में डालो हाँ, ग्रुप पर डालो. एक्सेल दे देता हूँ मैं. हाँ तो इसको मतलब ही नहीं अच्छा और किस को आगे डिस्कस करना है ऑफिस में? करना है वो करेगा नहीं करना है वो नहीं करेगा त्याला मान्य आहे तो म्हणून ठीक आहे, त्याला नाही आहे तो query आहे. हाँ क्वेरी सर. सब लोग देखेगा तो सब लोग दिमाग लगाएगा. आणि तो रेट ऑफ इंटरेस्ट आपण बँकेकडनं बघताना 8% नाही जरा 10% होता तो. म्हणजे तिकडे होता तो. ऍक्च्युली हां. प्रोजेक्ट मध्ये जातो ना त्यामुळे 8% पकडून थोडं चालणार नाही. 8% नाही चालत. हां. म्हणजे नाही 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 8% नाही. 8% नाही. हे एक्झॅक्टली आमचंही तिथे तेच क्वेश्चन होतं. अहो 18% कसं होतं आणि 7 हां 50% होते तिथे. तर आम्ही त्यांना म्हणजे 7 आणि 8% दिलं. मग 18% ते ओरिजिनल हाऊसिंग लोन तुम्हाला आहे प्रोजेक्टसाठी बिझनेस लोन आहे. येस त्यावर कुठल्या बँकेचं रेट होतं? PDCC. नाही 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 नाही. त्यांनी काय सांगितलं कॅल्क्युलेशन करताना कुठल्या डीडीसीसी जातं. हाऊसिंग लोनचं इंटरेस्ट आहे. हां त्यांनी तसा पकडला. हाऊसिंग लोन आणि प्रोजेक्ट लोन मध्ये फरक आहे ना. याच्यामध्ये म्हणून त्यांनी तो कमी पकडला होता. मी माझ्या नॉन बँक म्हणून त्यांनी 8%. तुमचं म्हणणं बरोबर है, प्रोजेक्ट लोन जरा जास्त है. कोई प्रोजेक्टर इसमें मिल सकता है क्या भाड़े पे? उसका जवाबदारी कौन लेगा? कोण मदत करेल आणि शोधेल? म्हणजे याचे म्हणतात ना ते तिथे दाखवता आला असता आणि कॅल्क्युलेशन करून आता झालं असतं. कुठला प्रोजेक्टर आहे? व्हेरी गुड. क्या बात. बरं. मीटिंगच्या वेळेला घेऊ परत. म्हणजे तुला कामाचा नाही का तो? आणि त्याच्यामध्ये लॅपटॉप लावता येतो? जिसे ढूंढा गली गली होती गली बाजूमध्ये. सॉल्व्ह झाला प्रॉब्लेम. मग तू मागच्या मीटिंगला काय नाही बोलली? मग त्याचं रेकॉर्डिंग काय नाही बघितलं? नाही, तू चांगलं काम करते, थोडं ऐकावी लागेल. ग्रुप में डालोगे हां ठीक आहे ठीक आहे. हा 1500चा जो आपण एरिया पकडला आहे त्याला आपल्याकडे कॉन्क्रीट बेसिस काय? आपण सगळे कॅल्क्युलेशन्स 1500वर करतोय, 600-900 वरती जातोय बरोबर. फायनान्शियल सगळे आर्किटेक्ट ॲडव्हर्टायझिंग पर्यंत जातोय. आता पुढे काय होईल? आर्किटेक्चरला ॲडव्हर्टाईज दिल्यानंतर जे काही प्रपोजल कोटेशन एस्टिमेट्स त्यांचा इंटेंट वगैरे लेटर येईल आणि आपली एक रिव्ह्यू मीटिंग होईल. तर ते त्यांचं जे काही फिजिबल प्लॅनिंग आहे तुमच्या प्रोजेक्टवरती ते प्रेझेंट कर. त्या प्रेझेंटेशनला रिव्ह्यू करायला बेसिस काय? त्या प्रेझेंटेशनला रिव्ह्यू करायला जर बेसिस पाहिजे असेल तर माझ्या प्लॉटचं ॲक्च्युअल FSI
आपल्याला जो CRZ कन्स्ट्रेंट आहे, तुमचा जो फ्री लँड राहणार, स्ट्रक्चरल काय तुमची बिल्डिंग उभी होणार, ह्या सगळ्यांचे लिगल डॉक्युमेंटेशन थ्रू मिळणारे अप्रुव्हल्स, त्यांचा लँड शेअर, रेरा असेल, सिडको असेल, जे काही नॉर्म्स बिल्डिंगचे अप्लिकेबल असतील त्यानुसार एक्झॅक्ट व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल, कार्पेट हे सगळं तयार झाल्यानंतर सेलेबल कंपोनंट आणि कॉर्पस जो आपण ठरवतोय तो सेपरेट काढून जो काही कार्पेट वाचतोय त्या कार्पेटवरून कळेल की पर मेंबरला किती कार्पेट मिळायला पाहिजे. हे जर माझ्याकडे आज नाही आहे, लेट्स नाही आहे माझ्याकडे, 1500चा काही बेसिस नाही असं अजून करू, तर तुम्ही त्यांनी दिलेला रिपोर्ट कुठल्या बेसिसवर रिव्ह्यू करणार? त्यांनी असाच रिपोर्ट नाही दिला. त्यांनी जो रिपोर्ट दिला असेल तो त्यांनी बनवलेला रिपोर्ट असेल ना. आपल्या प्लॉटचे कॅल्क्युलेशन्स आपण आजही अझम्पशन्स वरतीच आहोत. नाही कॉन्क्रीट कुठे झाले सांगतो मी कंप्लीट करू का? असं नाही, क्वेश्चन म्हणून नाही, याच्यासाठी सोल्युशन आपल्याकडे असायला पाहिजे. तर लेट्स से या एरियाचं आर्किटेक्ट जे काही आपल्याला ब्रीफिंग मध्ये दिल्यानंतर बनवून देणारा प्लान असेल तो आपण इनिशियल स्टेजला पण करू शकतो. आता आपण फॉर्मला बोलावलं, त्याला आपण जे काही इनपुट दिलं त्याच्यावर त्यांनी फिजिबिलिटी बनवली. आता साहेबांनी म्हटलं अजून कोणी 5 ते 6 फिजिबिलिटी घेण्यामध्ये काहीच वाईट नाही. 5 ते 6 फिजिबिलिटी का? आपल्या बेनिफिटसाठी. 5 ते 6 फिजिबिलिटी मधून जे काही एरियाचे कॅल्क्युलेशन्स येतील तर आपण इथे बसलो आहे, आपण टीम करतोय, ग्रुप करतो म्हणजे झिरो टेक्निकल नॉलेजवर काम करतो असं नाही. त्याचं कंपॅरिझन करून एक रिझनेबल कार्पेट पर मेंबर काय सुटतं, कॉर्पोस आणि लेट्स से सेलेबल कंपोनंट तुमचं बाहेर काढून प्रॉफिट मार्जिन वगैरे पकडून तर आपल्याला एक आपलं अझम्पशन लेवलला असण्यापेक्षा कॉन्क्रीट लेवलला काहीतरी किती कार्पेट आपल्याला मिळू शकतं हे आपल्याजवळ राहतं बेसिस म्हणून. हा जर का आपल्याजवळ असेल तर आपण डिस्कशन मध्ये एखाद्याला बोलवण्यामध्ये किंवा त्याला चांगल्या प्रकारे रिव्ह्यू करण्यामध्ये पुढे जाऊ शकतो. नाही तर काय होईल, त्यांनी दिलेले सगळे प्लॅनिंग ब्लाइंडली जसं आपण चाललोय, कोणी 1200 म्हणू दे, कोणी 157% म्हणू दे, कोणी 1500 म्हणू दे, ह्याच्यावर समोर देऊ बेस कार्पेट मला काय मिळणार होता कधीच कळणार नाही. माहित नाही तुमचं लक्ष कुठं होतं साहेब. ओके, आम्ही काय म्हटलं, आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो, 1500 इज ए सेफ ॲझम्पशन, सेफ ॲझम्पशन, बट इट इज अ रिक्वायरमेंट. एक मिनिट ऐकून नाही हा तो ठीक आहे ना. आता ते आर्किटेक्ट सांगेल, ऐकून घ्या, तुमचं लक्ष नव्हतं माझ्या. एक मिनिट आणि नाही ऐकून घ्या, 5-6 फिजिबिलिटी तुम्ही बोलत होत्या, फ्री मध्ये द्यायला कोणी तयार असेल ते मी बोललो, तुमचं लक्ष नव्हतं त्यावेळेस माझ्या. फिजिबिलिटी आपण विचारलं मंत्री साहेबांना, पण त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की प्रभू साहेबांनी सांगितलं आता फिजिबिलिटी घ्यायची नाही. त्याच्यामुळे आता जरी असेल ना तर मी 2 आर्किटेक्टची म्हणजे जो आता अजय जो आहे ना त्याच्याशी पण आपण त्याला बोलू शकतो. याच्या व्यतिरिक्त मी मागे सांगितलं नाही साहेब, आम्हाला तेव्हा सांगण्यात आलं होतं की फिजिबिलिटी नाही घ्यायची म्हणून मी त्याच्याशी बोलतच नाही आहोत. प्रॉब्लेम येत होतो की अजयचा पण आहे ना, अजयचा आपण याच्यावर जाताना म्हणून बोलतो. अजयने एक मिनिट, बिल्डर त्यांनी जी फिजिबिलिटी रिपोर्ट दिली ना त्यांनी आपण दिलेल्या डॉक्युमेंटवर नाही दिली. त्यांचे एक्झिक्युटिव्ह इथे आल्या, तुम्ही होता ना, तुम्ही पण होता ना. त्यांनी एरिया मार्क केला, कुठे काय एरिया आहे कसा आहे आणि ते चेक केल्यानंतर त्यांनी ती कॅल्क्युलेशन. आता आपण काय सांगितलं की 900 इथं म्हणजे मेंबरचा आता सध्याचा लेवल एवढा एरिया आहे, आम्हाला जर 1500 हवा असेल तर तू कॅल्क्युलेशन करून दे की तो आम्हाला आमच्या घ्यायला एक्स्ट्रा पैसे टाकावे लागतील तर तो फ्रीमध्ये. 1200 पण तसं झालं, 1500 केल्यानंतरही त्यांनी काढलं की 31 लाख रुपये तुम्हाला ॲडिशनल कॉर्पस राहतात. आलं लक्षात. आणि आर्किटेक्चर अजूनही त्यांनी मागवलं, त्यांनी त्यांच्याकडून आपले डिटेल आलेच. करणारच नाही काय. हां, मला पण तेच म्हणायचं आहे की आता आपण फक्त एकच घेतो ना टाइमलाईन होती. आता इतके दिवस आपण म्हणतोय की असं म्हणता 6 महिने घालूया आपण याच्यावरती, तर अजून पुढे 15 दिवस 20 दिवस किंवा 1 महिन्याचा टाइम जाऊन दे. वाटल्यास फ्रीमध्ये जे मिळतात एक ते त्याची पकडा आणि ॲडव्हर्टाईजमेंट देणार म्हणतात तर ॲडव्हर्टाईजचा जो फॉर्मॅट आहे तो पण आपल्याकडे रेडी नाही. आपण जे आता म्हणतोय ना, म्हणून तुम्ही म्हणतो की प्रत्येक गोष्ट जी आहे ना, आता हे 7 किलोमीटरचा किंवा 7 किलोमीटरच्या एरियामध्ये काम केलं पाहिजे, त्याचं एवढं पाहिजे ते एवढं पाहिजे, आपल्याकडे फॉर्मॅट रेडी आहे का? मग सांगितलं एक मिनिट, फॉर्मॅट रेडी आहे.
एक मिनिट, फॉर्मॅट रेडी आहे तो तुम्ही आरडीसी ग्रुपवरती शेअर केलाय, आरडीसी ग्रुपवरती शेअर केलाय. ऐका जरा, एक मिनिट सांगतो तुम्हाला किती RDC meetings झाल्या? एक मिनिट सांगतो तुम्हाला. याच्यासाठीच म्हणतोय की आरडीसी ग्रुपची जी मीटिंग आहे पर वीकला एक मीटिंग ठेवा. हा जो बेसिक फॉर्मॅट आहे ना तो आपला क्लिअर नाही आहे. आरडीसीची प्रत्येक वीकला एक मीटिंग ठेवा, शनिवारचा रविवारचा एक फिक्स टाइम ठेवा. त्या टायमाला लोकांना कंपल्सरी यायचंय. जसं प्रभू साहेब सांगितले होते की हा टाइम ठरला त्या टायमाला लोकांना यायचंय, तशी एक फिक्स टाइम ठेवा. आता जे म्हणतो आपण ऍडव्हर्टाईज द्यायचे, ऍडव्हर्टाईजचा जो फॉर्मॅट आहे तो आरडीसीच्या ग्रुपवरती टाका, लोकांकडे अप्रूव्ह करून घ्या. त्याच्यामध्ये काही करेक्शन हवेत, करेक्शन्स नको. नुसतं मीटिंग मध्ये पटकन 5-6 पॉईंट टाकले आणि सांगितलं हे अप्रूव्ह करा, आम्ही उद्या टाकणार, असं नका करू. ती ऍडव्हर्टाईज जेव्हा तुम्ही टाकताय, साहेब ऍडव्हर्टाईज टाकायच्या अगोदर ऍडव्हर्टाईजचा फॉर्मॅट जो आहे तो आपल्या आरडीसी ग्रुपवरती टाका. आपल्या आरडीसी ग्रुपवर येईल. हो साहेब, त्याच्यासाठी सांगतो, तो येतोय म्हणतोय ना, तर तो येण्यासाठी आता जर तुम्ही मागच्या मीटिंगचं जर रेकॉर्डिंग बघितलं, मागच्या मीटिंग मध्ये आपलं 3 पॉईंट ठरले होते. प्रोजेक्टर कॅन्सल झाला, खुर्च्या घ्यायच्या, खुर्च्या आपण आणल्या. तिसरा होता की आपण ऍडव्हर्टाईज पब्लिश करणार. रेकॉर्डिंग बघा, आपण ऍडव्हर्टाईज पब्लिश केली नाही, त्याला 1 महिना घेतला. आता 1 महिन्यानंतर आपण म्हणतो की आता आम्ही वाट नाही करणार, आम्ही डायरेक्टली ऍडव्हर्टाईज करणार. तर अजून 1 महिन्याच्या ऐवजी 15 ते 20 दिवस लोकांना द्या. जे कोणी फ्री यायला तयार असतील त्यांना चान्स द्या, त्यांना प्रेझेंट करू दे. आणि त्याच्यानंतर त्याच्यात समजा जसं आता हे म्हणतो जुन्नर आहे त्या टाईपमध्ये जर आपल्याला एक 1500 1600 होत असेल किंवा 1400 होत असेल, भले जे काय होत असेल ते फायनल करा. 1500 1600 होणार किंवा 1500 1400 होणार. हा बरोबर, हे एवढंच होणार आहे. बरोबर आहे की नाही? अजून तुम्ही 4 जण तरी आणला तरी ते 1500 1600 पण 4 जणांकडे येऊ तो आपल्याला कळेल की आपण कसं होतं. हा एक बेस पकडलाय 1500, बरोबर आहे. आणि आता आपण जाणार आहोत आर्किटेक्ट आता आपल्याला जेव्हा देईल तो 1600 देईल तर 1600 देणार. आपण असं नाही म्हणत की 1500 द्या, आम्हाला 1500. मी तुम्हाला ते सांगतोय की आता जर तुम्ही पेड व्हर्जनकडे जाताय ना, तर पेड व्हर्जनकडे जायच्या अगोदर जर लोकांकडे तयारी असेल त्यावेळेला तुम्ही थांबवलं. मी तुम्हाला पण विचारलं होतं. आणि मी जे आहेत आपल्याकडे ऑलरेडी आलेले आहेत 3-4 जणांचे आपल्याकडे आहेत. आपल्याकडे आतापर्यंत आले 2 जणांचे आले. तिसरा एक आला होता, त्याने प्रेझेंटेशन दिलं होतं पण त्याचा आलं नाही म्हटलं. 2 जणांचे आले. आता पहिला जो होता त्याने 1150 घेऊन या म्हणून. नाही मी सांगितलं होतं तुम्हाला. नाही साहेब, मी काय म्हणतो, ठीक आहे, नसेल सांगितलं म्हणजे ठाकरे साहेब सांगितलं म्हणजे पूर्व दिशा आहे का? तुम्ही याच्यामध्ये घेऊन या सगळ्यात. जेव्हा पहिल्यांदा आम्हाला आनंद तुम्ही काय झालं तर फॉर्मला येऊन गेला ना, एक मिनिट कॅडरचा फॉर्मला येऊन गेला ना, तर प्रेझेंटेशन झालं. त्यानंतर सांगितलं गेलं प्रभू साहेबनी कुठलाही आर्किटेक्टचा बोलू नका. पीएमसी बोलले. कारण तुम्ही पहिले आर्किटेक्चर ब्रीफ तयार करा, मग बोलवा. आता ते असेल तर बोलवा. आर्किटेक्चर ब्रीफ तयार आहे, नाही करायची आहे सर. मधला मार्ग काढू, त्यांच्याकडे आर्किटेक्चर आहे तर बोला मध्ये देणार आहे. लेट हिम ब्रिंग हिज आज 15 तारीख आहे, 16 तारीख आहे. ते संडे ऍडव्हर्टाइजमेंट देणार आहे ना, तोपर्यंत ऍडव्हर्टाइजमेंटचा फॉर्मॅट रेडी करू आणि तो अप्रूव्ह करू 15 दिवस. आणि त्या 15 दिवस मध्ये तुम्ही 3 घेऊन घ्या. संडे माझी एक रिक्वेस्ट काय आहे, त्यांची एकच संडेपर्यंत मुद्द्याला मी धरून सांगतो. त्यांचं असं म्हणणं आहे ना की त्यावेळेला अनवधानाने बोललं गेलं असेल किंवा काही मिसअंडरस्टँडिंग झाली असेल की आर्किटेक्चरचं फिजिबिलिटी आणू नका. त्यांच्या ऐकण्यात किंवा बोलण्यात कोणाचा तरी गैरसमज झाला असेल, लेट इट बी. त्यांच्याकडे आर्किटेक्चर 2 आहेत जे फ्री मध्ये फिजिबिलिटी देतात. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. संडेच्या त्यांनी द्यावे. नाही, डोंट गिव्ह. मी बोलतो तरी ऐकून तरी एक कदम सर ऐका. एक 15 दिवस आपण घेऊ आणि 1 फेब्रुवारीला तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट पण त्या 15 दिवसात आम्ही ऍडव्हर्टाइजचा फॉर्मॅट आणि तुमचं ते आर्किटेक्चर काय ब्रीफिंग ते प्रिपेअर करा. 1 फेब्रुवारीला तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट करा. तुम्हाला विनंती आहे की 1 फेब्रुवारीचा मला हेच म्हणायचं होतं की आता म्हणतात तसं की माझं एकट्याच नाही, ही जे अजम्पशन जे आहे ते सगळ्यांचं झालं होतं. त्यावेळेला जे मीटिंगला हजर होते ते की आता आर्किटेक्ट आणायचा नाहीये फ्रीमध्ये.
आणि आता त्याच्यामुळे कोणी पुढे त्याच्यावरती काम केलं नाही. इव्हन जरी आपली टेक्निकलची मीट झाली ना त्यामध्ये आणखी कोणाला आणायचे तर आणखी कोणाला आणायचं असेल तरी त्यांनी पण आणा. कोणाकडे आहे ते फ्री मध्ये घेऊन यावं. आणि बाकी 15-20 दिवसामध्ये काय झालं त्याच्यानंतर करायला काही problem नाही. फक्त ते 15 दिवसामध्ये आम्ही 2 कामं करणार. 15 दिवसाचा time. आम्ही साईड बाय साईड आमचं काम चालू ठेवतो. बरोबर. ज्याला कोणी काय आणायचं असेल ते आणू द्या. आम्ही तर तयार आहे, पण 15 दिवसामध्ये आम्ही आमची तयारी ठेवणार. 100%. बरोबर आहे. आर्किटेक्ट साठी आम्ही ब्रीफिंग आणि ब्रीफिंग पण घेणार. 1500 प्रमाणे आम्ही ब्रीफिंग पण घेणार. बरोबर. तुम्ही तुमचं लीड करा, बाकी त्यांना कोणाला मदत करा. फक्त महत्वाचं काय म्हणजे आर्किटेक्चर हा थोडासा म्हणजे अरे मी म्हणतो गल्लीतला आणू दे ना, तुम्हाला ऍक्सेप्ट करायची किंवा नाही करायची त्यांना आणू दे ना. नाही मी काय म्हणतो जे आपली कमिटी मेंबर आहेत ना त्यांनी जे ऍड करायचं मनात घेतलं ना त्यांनी ऍड थांबवण्यासाठी दुसऱ्या आर्किटेक्चर फुकट मिळतं म्हणून त्यांच्याकडनं माहिती घेणं आणि याची काय गरज नाही. नंतर पण त्याच्यामध्ये येतील ना. पण घ्यायचं लोकांकडे. आणखी आणि त्यासाठी का 1 फेब्रुवारीची वाट बघायची गरज नाही. आपण देऊन टाकू त्यांना. दिले ना. नाही पण ते नंतर त्याच्यामध्ये येतीलच ना. 15 दिवसाचा आणि दुसरी गोष्ट दोन्ही गोष्टी पॅरलल चालतील. एक 15 दिवसाचा त्यांना टाइम त्यांना नाही त्यांना नाही, सगळ्यांना आर्किटेक्चर आहे. मी आणतोय, मी पण आणतो. ठीक आहे, मला सगळ्यांना देऊन एरिया घेऊन जायचा ना आपल्याला मेंबरकडे आणि त्याच्यावरती ते साईन करतील, देतील त्यांचं 600-900 काय असेल. एरियाचाच प्रश्न येतो जिथे तो मगाशी 1500 वर शिक्कामोर्तब करतोय ना आपण, ते सगळ्यांनी आपल्याला द्यायला पाहिजे. व्यवस्थित त्यांना सांगितलं लेट आला तुम्ही. बेस लाईन आपल्याला जर नवीन नाही असं काही नाही. आपल्याला नाही तसं नाही. आपल्याला आपण जेव्हा आर्किटेक्ट ऐका ना, एक आर्किटेक्चर आला त्याने, ऐका ना, 1500 चं 1800 केलं तर तुमचा कॉर्पस कमी. ऐका, 1800 चं 2000 कोणी दिलं ना तर तुमच्या खिशातनं टाकावं लागेल. पण नाही ऐका, हा एक लक्षात घ्या, हा जो आता विषय तुम्ही काढताना तो 6 महिन्यानंतरचा आहे. 6 महिन्यानंतरचा आहे. कारण अगोदर जर तुम्ही आर्किटेक्चर आल्याशिवाय तुम्हाला माहिती नाही पडणार आर्किटेक्चर येतील तेव्हा सगळ्यांचे रेट पण बदल तुम्हाला जनरल. आता एक आपण सगळ्यांना की 1500चा या त्यांना सेफ वाटतो आणि आपण सगळ्यांनी विचार घेऊ. त्याच्यामध्ये एक असं प्रपोजल दिलंय की आपण 900-600 करून आपल्याला पण ते ठीक वाटतं. हे फायनल उद्या असं वाटतं की 1800 करून आणि कार्पोस एवढा मिळणार खुश नाही. हा नाही, आर्किटेक्टला तुम्हाला काही तर सांगावं लागेल. हा म्हणून साठी त्यांनी रिपीट झाला सर ठाकरे सर तुमच्यासाठी हा आपल्या सर्वांच्या म्हणण्यानुसार जसं यांनी प्रपोज केलंय 1500 मिनिमम आपण प्रपोज करतो की मिळावं.
हा मिनिमम अझम्पशन आहे. 1600 मिळालं तर अतिउत्तम, 1500 ला अडचण आली तर वर खाली. त्याच्यात त्यांनी बायफर्केशन असं दिलं की आपण जेव्हा ब्रीफिंग करू तेव्हा 900 आणि 600 सांगूया त्यांना, आणि आपल्याला ते ठीक वाटते की ठीक आहे 900 600 अकोमोडेट करेगा 3 बेडरूम 2 बेडरूम वो डिपेंड है, ज्यादा जाएगा तो दे देगा दे देगा. हे फक्त एक आपण टेंटेटिव्ह ब्रीफिंग साठी त्यांनी तो क्रायटेरिया पकडून चाललेले आहे. नाव लेट हिम आपल्या सरांना आणू द्या, आणखी कोण ताई आहे त्यांना पण आणू द्या. अजून कोण आणणार असेल तर त्यांनी तुम्ही 15 दिवसामध्ये तुम्ही ते ब्रीफिंग फायनल करा. एक फेब्रुवारीला ऍडव्हर्टाइजमेंटचा पण फॉर्मॅट फायनल करा, आणि जेवढे इन बिटवीन फ्री येते तेवढे घेऊन टाकू आपण. आणि मग ऍडव्हर्टाइजमेंट नंतर जर का आपल्याकडे आले 10-15 लोक तर त्यातनं आपण सॉर्ट आउट करू. होपफुली एक विषय तर ताईंनी असं सांगितलं की पे करायला लागेल त्यांच्याकडून फिजिबिलिटीसाठी. हा, कारण की मला जेवढं माहिती आहे फिजिबिलिटीला लेटर ऑफ इंटेंट दिल्याच्या नंतर आपण त्यांना पे काहीच नाही करत. नाही पे नाही करत. फी नाही, त्यांना ते फ्री मध्ये फिजिबिलिटी द्यायला लागते. नाही, पूर्ण प्लॅन द्यावा लागेल. एक्झॅक्टली. आणि मग नंतर सिलेक्ट झाला तर हा, त्यामुळे तो प्लॅन तो फ्री मध्ये देणार, जे कोणी देणार ते फ्री मध्ये देणार. मग फर्मचा प्लॅन सर आणतील तो, आणखी कोणी आणतील तो, आणि जो आपण 5-6 जणांकडून ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये मागू ते आपण डिस्कस करू. नंतर जो बेस्ट ऑफ द बेस्ट वाटेल ते सर कोण आहेत ते त्यांना प्रभू सरांना घेऊन, आणि मग ते पुढे. सो आता हा विषय इथे असे फायनल, हा विषय तुम्ही फायनल. आपली जशी वाटतं चला एक मिनिट. पाटील सर, तुम्ही तो ग्रुपवर शेअर करा तुमचं कॅल्क्युलेशन विथ प्रोजेक्ट लोन रेट, नॉट द हाऊसिंग लोन. ठीक आहे, 10% पकडा त्याला. त्यात कमर्शियल पकडू नका, कमर्शियल पकडू नका. ते झालं, ते ग्रुपवर शेअर करा. ज्यांना ज्यांना क्वेरी असतील त्यांनी ग्रुपवर टाकण्यापेक्षा म्हणजे इकडे ग्रुप हे लोकांना कन्फ्यूज करण्यासाठी फार एक महत्वाचं एक सिंपल साधन आहे. एक ठिणगी टाकून द्यायची, ठीक आहे, आणि मग सगळे लोक कन्फ्यूज होतात. तर ते तुम्ही टाका. मग एक ज्यांना ज्यांना क्वेरी असेल ते लोक ऑफिसमध्ये येऊन त्यांना पुन्हा प्रतिभाचा खूप राग येतोय मला. तू जर पहिले सांगितलं असेल ना प्रोजेक्टर तर आज हा इश्यू आला नसता. आय एम जस्ट किडिंग. जस्ट किडिंग. ओके, तर तो एक ऍक्शन आयटम. दुसरा ऍक्शन आयटम, पंचायत सर 1 तारखेपर्यंत कमीत कमी 2 आर्किटेक्ट येतील, आपल्याला प्रेझेंटेशन करून जातील. आणि या व्यतिरिक्त ज्यांना या व्यतिरिक्त ज्यांना घेऊन यायचं आहे फ्री मध्ये फिजिबिलिटी प्रेझेंटेशन, रेड कार्पेटनी वेलकम. म्हणजे तुमच्या वेलकमला मी रेड कार्पेटनी वेलकम. ओके, आपण ज्यांना ज्यांना फ्रीसाठी अप्रोच केला त्या सर्व बोलायला प्राची मी खूप फॉलोअप केला. तर खाड्याला तुलाही फॉलोअप केला, राहुललाही फॉलोअप केला. झाला नाही तो आपला लिस्ट डीडवाल्यांनी भाव टाकला नाही. भाविस्कर साहेबांचा आर्किटेक्ट बोलला की त्याला पैसे पाहिजे. ही वॉज रिअली गुड की मी फ्रीमध्ये करणार नाही, फ्रीमध्ये दिलं नाही. तुमचा जो होता आपला, आपण जिकडे गेलो होतो त्याच्याकडे एकदा जाऊन येऊ आणि परत त्यांना ते 1500 वगैरे त्यांचं कॅल्क्युलेशन समजून घेऊ. ठीक आहे, ठीक आहे. हां, 1500 एरिया सेफ पकडू. आर्किटेक्ट ब्रीफिंगसाठी 900-600चं ब्रेकअप. आता अजून आर्किटेक्ट ब्रीफिंगसाठी काय पाहिजे म्हणजे लोकांकडनं. आता समजा कोणी 1000 स्क्वेअर फीट टाकले, कलेक्शन करून घेऊ लोकांकडे. हां, तर लोकांकडनं तर
सर प्लॅन आल्याच्या नंतर ऐकून घ्या. आपल्याला आर्किटेक्टकडे जायचं आहे. जुना डेटा घेऊन जाता येणार. आता तुम्ही समजा साहेब 2000 स्क्वेअर फूट टाकले तर मला आर्किटेक्टला सांगावं लागेल की परांजणे साहेबांना 2000 स्क्वेअर फूटचा एक फ्लॅट पाहिजे किंवा 3 फ्लॅट पाहिजे, तर ते तुम्हाला मला सांगावं लागेल, ते मी आर्किटेक्टला सांगेन. आता आपण 900-600 म्हणतोय तर नाही. होणारच नाही, पॉसिबल नाही. नंतर तुम्ही ऍडिशनल घेताय तो 900 ऐकून घ्या ना साहेब. ते आर्किटेक्चर चेंज करतील. परचेस वाला फ्री वाला सोडून घ्या तुम्ही. तो झाला आपला 960. तुम्ही काहीतरी 2000 टाकलाय ना की 1000 टाकलाय, 2000 टाकलाय, तर ते 2000 तुम्हाला मला सांगावं लागेल की ठाकरे साहेब मला हे असे पाहिजे. 700, 700, 600. 900-600च्या कॉन्सेप्टने सांगावं. असं नाही. दिस इज द ब्युटी ऑफ द सेल्फ रिडेव्हलपमेंट. लेट द आर्किटेक्ट डिसाइड. ओके, आर्किटेक्ट त्याचा मीन काढेल आणि त्या मीन मधनं मग तो बसवेल. मग तो यांना सांगेल की साहेब तुम्ही 2100 घ्या किंवा 1800 घ्या. असं होईल ते. तर तुम्ही तुमच्या मनाने सांगा. आता तुम्ही एक्स्ट्रा जो 2000 तुम्ही मागताय त्याचं बायफर्केशन कसं पाहिजे ते तुम्हाला लिहून द्यावं लागेल. एका 2000ची युनिट पाहिजे का 1000-1000चे 2 पाहिजे का 900-900. मला फक्त त्या ग्रुपचा मेंबर म्हणून मी एक कंटिन्यू सांगतो. तुम्ही मला 900 देताय आणि 600 देताय, बरोबर? माझ्या जुन्या घराच्या आहे. आता मला 600 सेपरेट नको आहे, मला 1500 एकच पाहिजे. मला नको आहे. ते पण लिहून द्यायचं. ते लिहून द्यायचं. ते लोकांना ते नाही म्हणून ते लोकांनी लिहून आता द्यायचं. तुम्हाला काय हा पाहिजे. झाला माझा 1500. आता मला 2000 पाहिजे तर मला 500 ऍड करायला लागेल. मग तुम्हाला तुमच्याकडे ऐकून घे 2 मिनिटं. 600 तुमचा 600-900चा ब्रॅकेट आहे. नाही, ते ब्रॅकेट नाहीये. ते ब्रॅकेट तुम्ही सांगा तुम्हाला काय पाहिजे. आर्किटेक्टला आर्किटेक्ट कडून माहिती करून आपण ऍडजस्ट Add करणार. ते कन्फ्युजन होईल. नाही होणार कन्फ्युजन. कसं आहे, आपण सगळ्यांकडनं एकदा जर घेतले डेटा घेतला तर आपल्याला एका मीनवर येईल की आपण तो हा असा देऊ शकतो. हा एरियामध्ये हे असे फ्लॅट होऊ शकतात. तर आपण लोकांना 30% डिस्काउंटमध्ये प्रॉपर्टी फ्लॅट भेटतील. मेंबर्स तुम्हाला पहिल्यांदा तुम्हाला हे ठरवायला लागेल की मॅक्सिमम तुम्ही किती देणार. एखाद्याकडे पैसा आहे ना पडलेला तर तो 10,000 स्क्वेअर फीट उचलेल. काय 5,000 स्क्वेअर फीट 5,000 स्क्वेअर फीट उचलेल. तुमच्या प्रोजेक्टवरती फटका पडेल. सर नाही तुम्हाला त्याला ब्रॅकेट आतापर्यंत जे आलेला आहे त्याच्यामध्ये 1-2च असे जे आहेत त्यांनी फार हायर साईड. बाकी सगळे आता पिक्चर फक्त दिसतंय. जेव्हा तो ऍक्च्युअल प्रोजेक्ट तुम्ही स्टार्ट कराल तेव्हा लोकांना दिसेल. माझ्याकडे जर काही इन्व्हेस्टर असतील किंवा माझ्याकडे कोणी असेल तर मी 3 फ्लॅट बुक करेन माझ्याकडे 30%. पण ते पैसे दुसऱ्याचे असतील, फ्लॅट पण दुसऱ्याचे असतील. ते इमिजिएट ट्रान्सफर नाही होणार का? मी तुम्हाला सांगते होणार. तुम्ही जर का त्याला सिलिंग नाही ठेवली ना लोक 30% डिस्काउंट मध्ये परचेस सरांनी एक आपल्याला त्याच्यावरती केलंय की आपण किती वर्ष ते विकू शकतो. लॉकिंग राहणार. त्याला 5 वर्षाचं लॉकिंग ठेवलं तर विकू शकत नाही. प्रायव्हेट सोसायटी ठीक आहे. तुम्ही मला लॉकिंग ठेवा, सेकंड टाइम तुम्हाला पोर्टल देऊ. नाही ना, वी आर डेव्हलपर. तुम्ही मला मी सोसायटीचा मेंबर आहे. इकडं लॉक मी तुम्हाला भविष्यात प्रॉब्लेम येतील ना ते सांगतो. त्याला सेवा ठीक आहे. तर मग आता जी सिलिंग आली आहे ती 6,000 ची ठेवून देऊ मॅक्सिमम. नाही ठीक आहे. आपण पहिलं कन्क्लूड करा. ये पॉइंट अध्यक्षाच्या परवानगी घेईल. कहाँ था मैं? नाही पाटील साहेबांनी शेअर करायचं. पंचायत साहेबांनी बाकी लोकांनी फ्री आर्किटेक्ट आणायचे. 900-600चा तिथे आपलं चालू झालं. ते बायफर्केशन झालं. तुमच्या 2000 स्क्वेअर फीटचं तुम्हाला बायफर्केशन विचारलं जाईल.
ते आपण त्या आर्किटेक्टला सांगू, बसत असेल तर तो तुम्हाला बोलेल की साहेब असं नाही बसत, असं बसेल, मग तुम्हाला ते ॲडजस्ट करावं लागेल. ते तुम्ही तुमच्या हिशोबाने सांगा. तर ते प्रत्येकाकडनं आता ब्रीफिंग घेतलं जाईल. 1500 जर तुझं आहेच, त्यात काही ब्रीफिंग हा. नको आहे. जे एक्स्ट्रा तुम्ही 2000 सांगताय ना, हा. एक्स्ट्रा 2000 नाही सांगितलं, मी टोटल 2000 हो, 1500 500 हो गया. परत बघा, मी 1000 तुम्ही देणार आणि 1000 प्लस असं लिहिलेलं आहे. आता ठीक आहे ना, मग आता तुम्ही 500 घ्या. हा, exactly. हा, correct. हा, yes. Correct. आणि मला एक सिंगल युनिट मी असं नका करू की मी म्हणतोय माझं म्हणजे असे बरेच लोक आहेत की आता ठाकरे सरांना वाटलं की मला 2000 स्क्वेअर फीटचा एकच युनिट पाहिजे, तर कसं बसतं? नाही, मग साहेब तुम्ही ते वाचता नाही, तुम्ही ऍडिशनल एरिया होता. ऍडिशनल म्हणजे मला मर्ज पाहिजे टोटल. नाही नाही, असं नव्हतं ते. नाही मग वकील साहेब तुम्ही ना ते व्यवस्थित वाचता नाही साहेब. नाही ते आमच्या लेटर मध्ये व्यवस्थित होतं की 1270 फ्री आहे आणि त्याच्यानंतर ऍडिशनल तुम्हाला किती पाहिजे. नाही नाही, तुम्ही 1270 मध्ये तुम्ही नाही टाकू शकत हो. सर मैं आपको ये बता रहा हूँ कि डिफिकल्टी क्या आएगा. आपको ये डिफिकल्टी आएगा. तुम्ही त्या सिलिंग वर ये तो हम लोग बैठे हैं अभी बहुत. ठीक आहे. त्याच्यासाठी एक ग्रुप बनवलाय. नाही ऐकून घ्या. तुमच्या त्या सिलिंग वर आपण नंतर मी सांगतो तुम्हाला का सिलिंगचा प्रश्न येईल तो सिलिंगचा प्रश्न. आय एम वेल अवेअर ऑफ दॅट, विल कम टू दॅट. तर काय करू आता आपण परत एकदा ब्रीफिंग घेऊ. म्हणजे कसं कोणी जर 300 टाकले होते, म्हणजे पहिले आपण 1200 म्हटलं तर त्यांनी 300 टाकले, मला 750 750 2 पाहिजे किंवा 900 किंवा 600 होऊ शकतं. असू शकतं की तो 300 वाला मागायला पाहिजे. आता नवीन येईल. आता जे नवीन पाठवलं त्याच्यामध्ये आपला बेस एरिया आपण 1500 अज्युम करतो. हा, ते जसं आपण पहिल्याच टाकलं होतं 1270 टाकलं होतं. 900 आणि 600 असं हा. ब्रेकअप. आणि ठीक आहे. तर आता परत ब्रीफिंग घेऊ. तर आता ऍक्च्युअली येईल आणि आता लोकांना सांगावं लागेल की तुम्हाला कधी ना कधी 20% भरायचे आहे, जेव्हा सीसीच्या पहिले. हा, म्हणजे प्लॅन अप्रूव्ह झाल्यानंतर सीसी अप्लाय करायच्या पहिले तुम्हाला 20% द्यायचे. प्लॅन अप्रूव्हलला सीसी आता तेव्हा पैसे द्यावे लागतात. पैसे द्यावे लागतील सीसी भरायला. सीसी साठी एक्झॅक्ट नाही, खूप लेट होईल. आपण अगोदर पैसे घ्यावे, अगोदरच घेणार. एकदा आपला प्लॅन अप्रूव्ह झाला, प्लॅन अप्रूव्ह झाला की पहिले हा लोकांकडनं, आपल्या लोकांकडनं म्हणून तर आपल्याला लोनची आवश्यकता नाही पडणार. तर परत आपण ब्रीफिंग घेऊ. नाउ दिस ब्रीफिंग विल बी बेटर दॅन द प्रिव्हियस ब्रीफिंग. फायनल सॉलिड सॉलिड राहील. ठीक आहे. तर आपण जे नाही नाही, येऊ तर द्या. का माहिती का, कारण आपला प्रश्न 300 500 घेणाऱ्यांचा नाही. आपल्याकडे अशा रिक्वायरमेंट 5 आणि 6 वगैरे कसं नाही, मला कोणाला पॉईंट आउट नाही करायचे. तर त्याच्यामुळे बाकीच्यांच्या कॉर्पोरेटवर ऑब्व्हियसली परिणाम 100%. मग आपण आत्ताच का नाही टाकत, जेव्हा आपल्याला कनेक्शन टाकायचं त्याच्यात आपण डिसाईड का नाही करायचं. वो एजेंट में डिस्कस करेंगे आपण, इथे नाही. आणि आता कसं होईल की किती येईल आता? 30,000 रुपये. आणि त्याच्यासाठी अजून एक आहे. आता लोकांनी 1,000 2,000 वगैरे दिलेले आहे, ते जर कमी झाले, हा ते जर कमी झाले, आपल्याला इनिशियल पैसे काढले म्हणून त्याच्याकरता बोलतो. आपण थोडं दमाने आपण करू, सेविंग करू. बरोबर. आता समजा खूप लोकांनी काही एरिया टाकलेले आहे, तर त्याप्रमाणे जर पैसे आले नाहीत, खूप लोकांनी माघार घेतली, तर आपल्याला हे 1-2 जणच आहेत त्यांचे मला वाटतं एकच आहे, बाकी कोण नाही. 4,000 पण आहे. एक्झाम्पल जेव्हा 1200 ठरलं होतं तुम्ही 400 केलं होतं. आता मागे होईल. हा, तर आपला ते फंडिंग बघू द्या किती येतं काय येतं. इनिशियल फंडिंग मग त्याच्या खूप कमी नाही होणार. आपण करू, सेविंग करू असं नाही. हा, तर ते पहिले फंडिंग बघू किती येतं, मग त्याच्यानंतर करू. इन्व्हेस्टर तो चाहिए अपने को, बात तो सही है. जो कोणी 6,000 टाकेल 8,000 टाकेल इन्व्हेस्टेड झालं ना. 1500 मध्ये समजा बऱ्याच लोकांनी मागायचं, आपल्याला असं काही
रिसेल हे करून मला तुमच्याकडे तो ऑप्शन आहे प्री लॉन्च ठीक आहे, मेंबरसाठी फ्री लॉन्च आहे. आणि बऱ्याचशा लोकांचं कन्फ्युजन कसं आहे मी सांगतो तुम्हाला. असं नाही की त्यांचं अज्ञान आहे किंवा हे आहे. एक साहेब माझ्याकडे आले, मला 1000 स्क्वेअर फीट. मग त्यांना विचारलं मी, जेव्हा मला कळालं की ब्रिफिंग पाहिजे हे पाहिजे, तर 1000 स्क्वेअर फीटमध्ये तुम्हाला किती रूम पाहिजे? ते म्हणे एवढं जे घर आहे तेवढंच पाहिजे मला. नाही एक्स्ट्रा डिपार्टमेंट. म्हटलं साहेब आता 750 स्क्वेअर फीट आहे. मग माझं तुम्ही 650 टाका. पूर्ण ती कल्पना नाही की हे आता त्यांची कल्पना ही होती की चांगली होती की स्वप्न की माझा 1000 स्क्वेअर फीट आपला जो ग्रुप बनवलेला आहे त्यांनी मला वाटतं इनिशिएटिव्ह घ्यावं आणि प्रत्येक आणि मग आता त्यांना ते 1000 स्क्वेअर फीट कुठे टाकलाय तर तुम्हाला 3 बेडरूम पाहिजे, 2 बेडरूम पाहिजे. मग त्यावेळेस ते क्लिअर होईल की त्याला खरंच 1000 पाहिजे की त्याला खरंच 600 पाहिजे, त्याला खरंच 700 पाहिजे. हा ते नंतर करू. हा मग 20% करू, असं काहीतरी करू, असं करू. बरोबर आहे, आपल्याला फंडिंगही पाहिजे. गुड आयडिया. मी असंही करू शकतो की बाबा एवढा याच्यावर गेला 20 याच्यावर गेला तर 10 बरोबर ना. कार्पेट पकडतो, एवढं सिलिंग 30 एवढं सिलिंग कार्पेट म्हणजे 1000 म्हणजे एक्स्ट्रा ना. हा तो कार्पेट बरोबर ना. 3 झालं म्हणजे 3 सिलिंडर समजा या सिलिंगला 30 हा ऍडिशनल घेत असेल 20 ऍडिशनल 10 तसं करू म्हणजे तसं करू. हा पहिले ते आता जर परत ब्रिफिंग घेऊन शकतो आणि तेव्हा ते कळेल ते किती राहिलं काय. आता मला सांग तूच म्हणजे नंतर सांग, आता तू जे टाकले किती टाकले आहेत? 1200 एक्स्ट्रा. आता तू याच्यात म्हणजे फॉर्म आहेस की चेंज? नाही ते आपण कॅपिंग ठेवून आता आता आपण नंतर डिसाईड करू. म्हणजे तो पॉईंट बरोबर आहे, आता डिसाईड नाही करू. आता ऍक्च्युअल ब्रीफिंग येऊ द्या. आता कसं आहे नाही त्यात कसं होतं तर डिस्काउंट जे असतं मॉलमध्ये आपण जातो 30% डिस्काउंट, तर 20 ते 30,000 शॉपिंग करून टाकतो. तर इथे काय झालं की डिस्काउंट दिसला म्हणून लोक मी टाकतो पण ही लाखाची गोष्ट आहे. 100 स्क्वेअर फीट म्हणजे 20 लाख झाले. ओके, तर ते लोकांना कळलं नाही. काही लोकांचं असं मत आहे की हे 5 वर्षांनी होईल. हा तोपर्यंत माझ्याकडे पैसा येईल, मलाही वाटतं माझ्या मुलीला नोकरी लागेल, मग तिला लोन मिळेल, असं लोकांचं मत होतं. म्हणून मी स्वतःचं बुकिंग आता करून टाकतो 0 पैसे असंही आहे. तर म्हणून ते जे आहे 6 महिन्यात 20% भरावं लागतील ही मनस्थिती असेल, तयारी असेल तरच आता टाका 100%. मग पुढे जायचं. मग ते जे सिलिंगचा प्रश्न आहे असं सांगावं लागेल की मग तुम्ही जास्त घ्या बाबा, असं नाही व्हायला पाहिजे. होऊ शकतं. आपल्याला म्हणावं लागेल ना की बाबा आम्हाला पाहिजे माणसाची. हा पाहिजे माणसाची. 4,000 घेणारे पाहिजे. नाही बऱ्याचशा लोकांचं मत आहे की याला 5 वर्ष लागतील, 6 वर्ष लागतील, मी माझं टाकून देतो. आणि एवढी वर्ष आपल्याला लावायची नाही. मी एक आर्टिकल पाठवलं होतं पंडित सरांनी वाचलंय पण येते. बॉम्बेमध्ये 50,000च्या रेंटवर 2 लाख रुपये रेंट घेतात. कारण जे रिडेव्हलपमेंट झालं त्यांना भाड्यावर जायचं आहे, तिकडे घर भेटत नाहीये, भेटलं तरी 2 लाखात भेटत आहे. तर आपण लवकरात लवकर जाऊ, 900च्या घरात राहू, 600चं घर बिजू ओमकार आणि या सगळ्यांना भाड्याने देऊ. आणि जेव्हा ते लोक रिडेव्हलपमेंटला जातील आणि आपल्याला स्वस्तात स्वस्त लवकरात लवकर घर मिळेल. आपण कंट्रोल करू. अजून एक आर्टिकल मी वाचलं, ते काय म्हणतात की तुम्ही जेवढा जास्त एरिया ठेवाल
सेलमध्ये तेवढं चांगलं आहे. त्याचं एक कारण होतं, तर तुम्ही जास्त युनिट बनवून जेवढं विकलं तर पॉप्युलेशन वाढते त्या भागाची, लोकसंख्या वाढते, मग म्युन्सिपाल्टीवर प्रेशर येतो. हां मेंबर वाढले. हां जरी तुमची 4 फॅट असेल तरी तुम्ही एकाच मेंबर असं राहील. ठीक आहे, तर पॉझिटिव्हली एकत्र जाऊ. ओके, ट्रान्सपरन्सी सगळी आहे, कोणाला कोण काही लपवलं नाही, एकही पेपर साईन केलेला नाही अजून. आणि परत सांगतो, एकही रुपया खिशात न टाकायचा नाही. आणि जोपर्यंत सगळे क्लिअरन्स येत नाही तोपर्यंत घर खाली करायचं नाही. बंद करू चालू